पावन हेतु तव अवतारा, पतित पावन हेतु तव अवतारा, मोसमा पतित न पाइबे आरा, मोसमा पतित न पाइबे आरा। श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे, तुम बिना के जगत संसारे, हा प्रभु नित्यानंद प्रेमानंद सुखी, हा प्रभु नित्यानंद प्रेमानंद सुखी, कृपावलोकन आम्ही बड़ दुखी, कृपावलोकन आम्ही बड़ दुखी, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे, तुम बिना के जगत संसारे, दया करो सीतापति अद्वैत गोसाई, दया करो सीतापति अद्वैत गोसाई, तव कृपा बले चैतन्य निताई, तव कृपा बले चैतन्य निताई, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे, तुम बिना के जगत संसारे, हा स्वरूप सनातन रूप रघुनाथा, हा स्वरूप सनातन रूप रघुनाथा, भट योग श्रीजी प्रभु लोकनाथ, भट योग श्रीजी प्रभु लोकनाथ, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे, तुम बिना के जगत संसारे, दया करो श्री आचार्य प्रभु श्रीनिवास, दया करो श्री आचार्य प्रभु श्रीनिवास, रामचंद्र संग नरोत्तम दासा, रामचंद्र संग नरोत्तम दास, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे, तुम बिना के दया जगत संसारे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे। हरे कृष्ण. आपण आता आपल्या प्रार्थनेने आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आपल्या सर्वांचं आजच्या भक्ती सदाचार क्लासमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आपल्या प्रार्थनेने आजचं आपलं चौथं मॉड्यूल जे सुरू होते त्याची सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय,
ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगनरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगनललिता श्रीविशाखान्विताश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपीश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री ग्रंथराज भागवतम की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्या भक्ती सदाचारच्या क्लासमध्ये आता आपलं चौथं मॉड्यूल आणि शेवटचं मॉड्यूल सुरू होत आहे। खूप सगळेजण चिकाटीनं अभ्यास करत आहात। असाच आपला अभ्यास वृद्धिंगत होऊ दे आणि असंच सर्वजण भक्तीमध्ये अग्रेसर होत राहू देत असे श्रीकृष्णांच्या चरणी आणि गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना। आणि आपण त्या सर्वांच्या चरणी साष्टांग नमन करूया। आणखी आता आपला जो चौथा मॉड्यूल आहे की त्याच्या अभ्यासाची आपण सुरुवात करूया। तर या चौथ्या मॉड्यूल मध्ये काय आहे तर सगळ्या आपल्या स्तुती आहेत ज्या भागवतामध्ये आहेत किंवा आता काही स्तुती म्हणजे ब्रह्मसंहितेतली ब्रह्माजींनी केलेली स्तुती म्हणजे अशा सगळीकडच्या ज्या भगवान श्रीकृष्णांच्या बद्दलच्या स्तुती आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत। आता स्तव आणि स्तुतींचं महत्व काय आहे तर स्तव आणि स्तुती ह्या कृष्णाला प्रिय आहेत। म्हणजे काय म्हटले माधव स्तव प्रिय। तर ह्यासाठी आपण जेव्हा शुद्ध भक्तांनी रचलेल्या आता जसं आपण नरोत्तम दासजींची मी गायली स्तुती म्हणजे ती एक प्रकारे भजन पद जी रचलेली असतात श्रीकृष्णाविषयी चैतन्य महाप्रभूंविषयी। तर हे जेव्हा आपण गातो शुद्ध भक्तांच्या रचना गातो किंवा पद गातो तर त्यावेळेला काय होतं तर आपली देखील शुद्धी होते। आणि त्याचबरोबर अशा शुद्ध भक्त जे असतात उच्च वैष्णव तर ते श्रीकृष्णांचे अत्यंत प्रिय असतात। मग जेव्हा अशा शुद्ध भक्तांच्या स्तवस्तुती गातो म्हणजे आपण त्यांना शरण जातो त्यांचे भक्त म्हणतो हो की नाही। आणि जेव्हा अशा स्तुती आपण गातो तर त्यावेळेला काय होतं तर श्रीकृष्णाला ते खूप आवडतं म्हणजे भक्तांचे भक्त बनून राहिलेलं आवडतं। आणि अशा स्तुती ऐकल्यामुळे आपल्याला वैकुंठात प्रवेश मिळतो ही त्याची फलनिष्पत्ती। आपली पाप नष्ट होतात असं रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये लिहितात। आणि भक्ती रसामृत सिंधू म्हणजे काय आहे रूप गोस्वामींना प्रत्यक्ष केलेले उपदेश आहेत चैतन्य महाप्रभूंनी की जे स्वयं श्रीकृष्ण आहेत। आणि त्यामुळं हे सगळं जे आहे ते यथार्थ आहे की असंच्या असंच घडतं। आणि ह्यासाठी आपण स्तवस्तुती ह्या म्हणजे श्रीकृष्णांच्या ज्या आहेत तर त्या आपण गाण्याचा प्रयत्न करतो किंवा आता आपण अभ्यासणार आहोत की कशा प्रार्थना एकापेक्षा एक भक्त जे आहेत उच्च कोटीचे वैष्णव ज्यांना आपण काय म्हणतो वाचा कल्पतरुभ्यश्च म्हणजे आपल्या ज्या कल्पवृक्षाप्रमाणे सगळ्या इच्छा पूर्ण करणारे असे वैष्णव आहेत। आणि
असे जे वैष्णव आहेत, तर त्या वैष्णवांनी केलेल्या म्हणजे ब्रह्माजी आहेत किंवा म्हणजे वेगवेगळे भीष्म पितामह आहेत, पण पुन्हा अर्जुनाची काही स्तुती आहेत, कुंती महाराजांची, अशा भरपूर 27 प्रकारच्या स्तुती आपण अभ्यासणार आहोत. तर आता त्या स्तुती आपण अभ्यासताना आपला हा भाव ठेवूया की म्हणजे श्रीकृष्णांना मी अशा पद्धतीने आळवत प्रार्थना करते की जशा व्यासमुनींची आता पहिली स्तुती, तर आपल्याला आपल्यासारख्या पतित जीवांना म्हणजे व्यासमुनींच्या योग्य तर होता येणारच नाही, म्हणजे असे ते उच्च कोटीचे वैष्णव भगवंतांचे शक्त्यावेश अवतार, मग प्रत्यक्ष भगवानच. पण आपण निदान त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत किंवा त्यांनी गायलेल्या स्तुती आहेत, तर त्या समजून घेऊन आपल्यामध्ये भाववृद्धिंगत कसा होईल, तर हा प्रयत्न करूया. म्हणजे हेच वैशिष्ट्य आहे या स्तव स्तुतींचं, की आपली भाववृद्धी होते. म्हणजे हा भक्तिमय प्रेममय सेवेचा पुढचा टप्पा, म्हणजे कृष्णाविषयीची रुची आणि आसक्ती निर्माण होते जेव्हा, तर त्यावेळेला आपण कृष्ण कथा, कृष्णांच्या विषयी भजन संकीर्तन, पद वेगवेगळी रचना अशा ऐकण्यामध्ये गाण्यामध्ये रुची आपली वाढायला लागते. आपण आसक्त होतो, आपली कृष्णाविषयी भौतिक आसक्ती आपली कमी होते आणि आपली आसक्ती कृष्णांकडे वाढते. आणि मग त्यावेळेला आपल्यामध्ये भाव निर्माण होतो, म्हणजे भाव भक्तीचं असतं. आणि मग त्यातून त्या भावाचं परिपक्व म्हणजे जो भाव आहे म्हणजे किंवा त्या भावाचं परिपक्व असं फळ म्हणजे काय, प्रेमभक्ती, म्हणजे भगवत प्रेमामध्ये आपण स्थित होतो. म्हणजे श्रद्धापासून प्रेमापर्यंतचे जे 8 चरण आहेत पहा, तर त्यानुसार हा म्हणजे आपला सगळा जो असतो भक्तिमय प्रेममय सेवेचा तर हा असा प्रवास असतो. तर मग इथे महत्वाचं काय राहतं, तर आपल्यामध्ये भाव निर्माण होणं. म्हणजे आपल्यासारखे भौतिक जे जगतामध्ये आपल्यासारखे लिप्त जे जीवात्मे आहेत, म्हणजे जोपर्यंत आपण 3 गुणांमध्ये बांधलेलो आहोत, तोपर्यंत आपल्या म्हणजे ज्या इच्छा आहेत किंवा जी कर्म आहेत, म्हणजे ती अशीच असतात. म्हणजे फलाशेनच ती सुप्त फलाशा आपल्याला राहतेच आणि ती घडतात. म्हणजे मग इथे कृष्ण भावना जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण मुक्त होत नाही 3 गुणांच्या बंधनातून. मग कृष्ण भावनेमध्ये आपण जेव्हा येतो आणि भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, मग त्याचाच एक भाग काय आहे, तर कृष्णांना आपल्याला आळवता आलं पाहिजे. प्रार्थना जशी आपण म्हणजे करतो तसं आपल्याला स्तव आणि स्तुती ह्या सुद्धा म्हणजे त्या प्रार्थनेचाच एक प्रकार, म्हणजे एक वेगळा प्रकार. म्हणजे तळमळीने शरण जाणं आणि पूर्ण शरणागत भावानं आपण म्हणतो ना की म्हणजे काया वाचा मनसा असं पूर्ण शरण जाणं किंवा आत्मसमर्पण आपण ज्याला म्हणतो, तर अशा पद्धतीनं शरण जाऊन जे आपण भगवान जे आहेत तर त्यांना प्रार्थना करतो, तर ती म्हणजे काय, स्तव आणि स्तुती आहे. आणि तिथे भगवान हे आपले स्वामी आहेत हे आपण समजलेलं असतं, जाणलेलं असतं, आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत, ते नातं जाणलेलं असतं एका साधकाने किंवा भक्ताने. आणि तेव्हा आपल्या स्वामींच्या विषयी म्हणजे त्यांचे अलौकिक असे कार्य, दिव्य गुण, त्यानंतर लीला असाधारण ज्या त्यांच्या आहेत किंवा त्यांचं दिव्य नाम आणि त्यांचं दिव्य रूप, ह्या सर्व म्हणजे सर्वांविषयी एका भक्ताच्या तोंडून काय येतं, तर स्तुती सुमन येतात. आणि ती स्तुती सुमन म्हणजे काय आहेत, तर अशा भगवत भक्तांचे ते भाव आहेत. आणि हे भाव जेव्हा आपण जाणतो, त्यावेळेला आपली भाव जागृती व्हायला मदत होते. आणि हे कारण की आपण अशा स्तवस्तुती अभ्यासणार आहोत पहा, म्हणजे भक्तीमध्ये आपण पुढे जाणार आहोत, हो की नाही. तसं लेवल शिकून आपण ज्ञान घेतोय, मग ते जे ज्ञान घेतोय, तर फक्त शुष्क म्हणजे मानसिक तर्काने किंवा नुसतं ज्ञान असून चालेल का, तर आपल्याला त्याला आचरणाच्या स्तरावर आणायचं. आणि त्यावेळेला काय होतं, तर ह्या स्तवस्तुतींच्या माध्यमातून आपण आचरण म्हणजे काय करतो, भगवंतांना शरण जातो, ज्याला म्हणतो ना आपण आत्मसमर्पण किंवा आत्मनिवेदन भक्ती, म्हणजे काय, तर अशा पद्धतीने शरण जाऊन की तुम्हीच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ सर्वोच्च आहात आणि तुमचं स्थान माझ्या जीवनामध्ये काय आहे, आणि ते आपण त्यांना सांगतो. आणि मग तळमळीने त्यांच्याकडे प्रार्थना करतो, आणि ती म्हणजेच काय, स्तुती किंवा स्तव. मग आता ती अभ्यासणार आहोत आपण. तर आता श्रीमद भागवतम जे आहे ग्रंथराज, तर त्यातली व्यासमुनींचा जो पहिलाच श्लोक आहे, म्हणजे पहिल्या स्कंदातला पहिला जो श्लोक आहे, की जी व्यासमुनींनी म्हणजे गायलेली स्तुती आहे श्रीकृष्णांची, तर ती आपण अभ्यासणार आहोत.
तर आपण त्याला सुरुवात करूया. कालच एकादशीचा दिवस आहे झाला, पापमोचनी एकादशीचा पवित्र दिवस झाला पहा. आणि आज द्वादशी, म्हणजे खरं तर एकादशी ही म्हणजे अशा 3 टप्प्यात पाहतात. म्हणजे दशमीपासून एकादशी आणि द्वादशी दिवशी त्याचं आपण काय करतो ते व्रत समाप्ती. तर खूप अशा म्हणजे काय म्हणू आपण, अशा पवित्र काळामध्ये आपलं हे स्तवस्तुतींचं मॉड्यूल सुरू होत आहे. तर आता आपण अभ्यासूया आणि आनंद घ्यायचा प्रयत्न करूया आणि शिकायचा प्रयत्न करूया. माताजी, कुमुद माताजी, वाचाल हा श्लोक? खूप छान वाचता तुम्ही, तर तुमच्या चरणी प्रार्थना आहे की हा श्लोक वाचूया. हरे कृष्ण. येस माताजी, हाँ हो, येस बिल्कुल. ऋषींचे प्रश्न. जी माताजी, एक इच्छा होती की सर्वजण कृपया अनम्यूट होऊन हा श्लोक कमीत कमी, हे जे 3 श्लोक जे आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत ते सर्वजण माझ्या बरोबर हे करे. तर कृपया सर्वजण प्लीज अनम्यूट कराल. हरे कृष्णा. हो माताजी, आम्ही सगळे म्हणू तुमच्या हरे सोबत. कृष्ण माताजी, चालेल. हरे कृष्ण, हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्णा. सर्वजण कृपया अनम्यूट करा आणि बोला. सर्वांना अनम्यूट ठेवलेलं आहे मी, तर कृपया ऐकून ऐकून बोला प्लीज. हरे कृष्णा. हरे चला, कृष्ण. हा हरे बोला, कृष्ण. माझ्या बरोबर बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय। आता हे जे आहे ना, थोडीशी अपर पिच वाला हा श्लोक आहे, तर मी एक एक लाईन आहे ना 2-2दा म्हणेन, आणि जेव्हा दुसऱ्यांदा म्हणेन ना तेव्हा तुम्ही सर्वजण म्हणा. दुसऱ्यांदी. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट. ही ट्यून आहे. आता तुम्ही माझ्या बरोबर बोला. जन्माद्यस्य जन्माद्यस्य नाही नाही, माझ्या नंतर, माझ्या यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्। नंतर, माझ्या नंतर. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च, बोला. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्। चार्थेष्वभिज्ञ स्वराट. तेने ब्रह्म हृदय आदि कवये तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत् सूरयः भूयन्ति सूर्ययः। आता हा पण. तेजो वारी मृदां यथा विनिमयो तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा यत्र त्रिसर्गो मृषा माताजी, केला. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम्। धाम्ना स्वेन सदा निरस्तु कुहकं मी तेच सत्यं बोलली माताजी, ते आहे ना एकदम पूर्ण लाईन बोलायला सर्वांचं हे तुटून जातं, म्हणून मी पूर्ण लाईन नाही बोलते, पार्ट बाय पार्ट बोलते. जेव्हा माताजी, सगळं आवाज गेला होता तुमचा, म्हणून मी पूर्ण केलेला आहे. तुम्ही जी, म्हणा, आम्ही ओके, सगळे पुन्हा म्हणतो. म्हणते. हो. धामना स्वेन सदा निरस्त कुहकम धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम्। सत्यम परम धीमहि. सत्यं परं सत्यं धीमहि। हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. सर्वांना हरे हरे कृष्णा. कृष्णा, हरे धन्यवाद सर्वांना. कृष्णा, हरे कृष्णा. हरे कृष्णा. खूप छान माताजी, खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माताजींच्या मुळे आपण खूप छान, आपल्याला हा लाभ आहे खूपच, की माताजी आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला शिकायला मिळतं आणि अभ्यासही होतो. तर खूप खूप धन्यवाद माताजी. आता इथे आपण अभ्यासणार आहोत. तर इथे काय म्हणतात, जे व्यास मुनी आहेत, तर ते काय म्हणतात, तर ते आपण अभ्यासणार आहोत. की ते म्हणतात, हे प्रभू, हे वसुदेव नंदना,
हे श्रीकृष्णा. आता पहिल्या लाईन मध्ये या हा, तर याचा अर्थ पण आहे हा, की ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे काय, आता स्तुती कशी असते आणि तिचे टप्पे पहा हा. तर माझा आवाज ऐकू येण्यासाठी मी व्हिडिओ मध्ये मध्ये ऑफ ठेवेल, आवश्यकतेनुसार ऑन ठेवेल. तर काय म्हणतात जे व्यासमुनी आहेत, तर ते पहिल्यांदा काय म्हणतात की ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे हे परमेश्वरा. ओम हे कोणासाठी आहे, प्रणव म्हणजे वेदाचा पहिला शब्द ओम हा कोणासाठी आहे, किंवा म्हणजे मंत्राचा पहिला शब्द श्रीकृष्णांना संबोधित करतो पहा. म्हणजे वेदांमध्ये किंवा स्तुती किंवा स्तोत्र जिथे कुठे काहीही असतं श्रीकृष्णांना संबोधन, तर तिथे काय असतं, ओम हा शब्द वापरला जातो कृष्णांसाठी, संबोधन आहे किंवा विष्णूंसाठी ओम. मग काय याचा अर्थ काय होतो, हे परमेश्वरा. मग आता नम म्हणजे नमस्कार, आणि काय भगवते म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. वासुदेवाय म्हणजे वासुदेवाचे पुत्र आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण, म्हणजे असे जे वासुदेवांचे पुत्र भगवान जे आहेत म्हणजे आदिपुरुष श्रीकृष्ण, तर ह्यांच्या चरणी माझा नमस्कार असो, असं म्हणतात पहा श्रील व्यासदेव. तर आपण पण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नमस्कार करूया आणि पुढचा भाग अभ्यासूया. मग आता पुढे काय म्हणतात की हे प्रभो, हे वसुदेव नंदन श्रीकृष्णा, हे सर्वत्र स्थित भगवंता, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. म्हणजे काय, की सर्वत्र असे स्थित असलेले असे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण आहेत पहा. आणि असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत, तर त्यांच्या चरणी मी सादर प्रणाम करतो असं ते म्हणतात. मग आता पुढे काय म्हणतात, मी भगवान श्रीकृष्णांचं ध्यान करतो. कसं ध्यान करतो, तर आणि कशासाठी करतो, तर ते सगळं पुढे समजून घेणार, कारण ते परम सत्य आहेत. म्हणजे असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत की ज्यांचं मी ध्यान करतो, तर ते कसं आहेत, परम सत्य आहेत. तसंच ते काय, या सृष्ट म्हणजे ही जी सृष्टी सगळी आहे, तर ह्या सृष्ट ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे अधिकारण आहेत. सृष्ट म्हणजे काय, दिसणारं बाह्य जगतात, म्हणजे जी सृष्टी आहे ब्रह्मांडातली सगळी जे काही दिसतं आपल्याला ब्रह्मांडामध्ये, तर त्या सगळ्याचं म्हणजे जे काही आहे उत्पत्ती स्थिती आणि लयाचं आदिकारण म्हणजे कोण आहे, श्रीकृष्ण. म्हणजे हे संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहेत. म्हणजे काय, त्यांना जाणणारे आहेत. म्हणजे संपूर्ण सृष्टी म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, की भगवान म्हणजे जे आहेत त्या भौतिक प्रकृतीमध्ये काय करतात, तर त्यांच्या वेगवेगळ्या शक्तींचा विस्तार करतात पहा. म्हणजे त्यांची जी भौतिक शक्ती आहे आणि आध्यात्मिक शक्ती आहे, तर ह्याद्वारे ते काय करतात, सर्वोच्च नियंत्रण असं करतात. मग काही वेळा भौतिक शक्तीचा विस्तार करून नियंत्रण करतात, आणि काही वेळा भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती एकत्र आलेली असते, की जसं जीव म्हणजे आपण जीवात्मा म्हणजे काय, भौतिक आध्यात्मिक शक्तीचा संयोग आहे आपल्यामध्ये. तर भौतिक प्रकृती जी आहे, तर तिथे भौतिक शक्तीचे विस्तार करून काय करतात भगवान, हे ब्रह्मांडातले ग्रह गोल तारे हे सगळं जे काही आहे, तर हे सगळ्यांचं काय करतात, नियंत्रण करतात पहा. आणि म्हणून काय म्हणले, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्या सगळ्यांचे काय आहेत, ज्ञाते आहेत. म्हणजेच काय, अचिंत्य भेदाभेद तत्व. म्हणजे प्रत्यक्ष भगवान गोलोक वृंदावन मध्ये आहेत, पण त्याचबरोबर सगळ्या सृष्टीचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते ज्ञाते का आहेत, तर तेच ब्रह्माजींची निर्मिती करतात. आणि ब्रह्माजी काय करतात, तर त्यांच्या प्रेरणेने म्हणजे त्यांच्या कृपेने काय करतात, तर ह्या सृष्टीची निर्मिती करतात. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भगवान हे सगळ्यांचे काय आहेत, ज्ञाते आहेत. आणि कशा पद्धतीने ते ज्ञाते आहेत, तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते परमात्मा स्वरूपात स्थित आहेत. त्यामुळं प्रत्यक्ष आपण भगवान आपल्या सगळ्यांचे ज्ञाते असतात. आपल्या प्रत्येक म्हणजे शरीरातल्या योनीतल्या कुठल्याही म्हणजे आपल्या ब्रह्मांडात जो कोणी जीव आहे, त्या प्रत्येक जीवामध्ये योनीमध्ये म्हणजे भगवान स्वतः त्याच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात उपस्थित असतात. मग प्रत्यक्ष असंही आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णाचे परमात्मा स्वरूप जे आहे, तर हे कसं आहे, तर हे फक्त ह्या भौतिक प्रकृतीमध्ये किंवा ह्या पृथ्वी लोकावरतीच असतं. ते गोलोक वृंदावनमध्ये परमात्मा स्वरूप नाही, तर आपल्या सोबत म्हणजे सतत भगवंतांना हे माहितीये की इथे खूप हालापेष्ट आहे त्या पृथ्वी लोकामध्ये. इकडे म्हणजे खूप दुःखालय अशाश्वतम आहे हे, तर इथे खूप म्हणजे कष्ट आहेत, आणि हे सगळं जाणतात. म्हणून भगवंत पहा आपल्या सोबत श्रीकृष्ण जे आहेत ते सतत आपल्या सोबत आहेत परमात्मा स्वरूपात. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे काय,
काय की वेगवेगळ्या भौतिक शक्तींच्या विस्ताराद्वारे किंवा ब्रह्माजी आहेत त्यांच्याकडे सृष्टीची निर्मिती किंवा वेगवेगळ्या देवता हे त्यांच्या सेवेमधले काय आहेत तर प्रशासकीय अधिकारी आहेत. वेगवेगळ्या देवतांकडे वेगवेगळी कार्य आहेत. अग्निदेवता काय करतात, अग्नी द्यायचं काम करतात. पर्जन्य देवता इंद्रदेव काय करतो, भरपूर पाऊस देतात. म्हणजे काय असे वेगवेगळे देवता, म्हणजे सूर्यदेव प्रकाश देतात. म्हणजे हे सगळं आपल्याला भगवंतांचे हे सेवक आहेत हे देवदेवता यांच्या माध्यमातून मिळतं, म्हणजे अप्रत्यक्षपणे. पण त्यांना ही सगळी शक्ती किंवा काही भौतिक शक्ती त्यांना दिलेल्या असतात. त्या कोणी दिलेल्या असतात, भगवान श्रीकृष्णांनी प्रदान केलेले असतात पहा. मग अशा पद्धतीने म्हणजे संपूर्ण सृष्टीचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे काय ज्ञाते आहेत, म्हणजे जाणणारे आहेत सगळ्यांना, असे जे भगवान आहेत. आणि त्यांच्या पलीकडे कोणतं कारणच नाही, ते स्वतंत्र आहेत. म्हणजे काय स्वतंत्र म्हणजे काय की पूर्णतः स्वतंत्र, म्हणजे भगवान जे आहेत ते त्या भौतिक प्रकृतीच्या गुणांमध्ये बांधलेले नाहीत किंवा गुणांच्या अधीन नाही, त्याच्याही पलीकडे आहेत त्या प्रभावाच्या. आणि त्या भौतिक प्रकृतीची नियंत्रण करणारी जी मायाशक्ती आहे, या तीन गुणांचं नियंत्रण करणारी, तर तिचेच भगवान काय आहेत, ते स्वामी आहेत. म्हणजे ते स्वतंत्र आहेत. आणि ते कसे आहेत, म्हणजे कोणावरही ते अवलंबून नाहीत, म्हणजे किंवा कुठल्याही भौतिक गोष्टीविषयी ते आसक्त नाहीयेत. तर भगवान कसं आहे, तर सगळ्या या भौतिक गोष्टी आपल्याला प्रदान करतात. त्या प्रजापती म्हणजे जे आहेत, तर त्यांनी जेव्हा निर्मिती केली ह्या सगळ्या गोष्टींची, म्हणजे तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की हे सगळं ज्या आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे तर त्या तुम्ही म्हणजे काय करा तर घ्या. आणि त्यामुळे भौतिक प्रकृतीमध्ये तुम्ही हे सगळं ग्रहण केल्यामुळे काय होईल, तुमचं जे जीवन आहे ते सुखी आनंदी होईल. आणि तुमच्या आवश्यकता सगळ्या आहेत गरजा पूर्ण करण्यासाठी हे सगळ्या देवदेवतांची त्यांनी निर्मिती म्हणजे जी झाली तर ती त्यासाठी आहे केली गेली. आणि त्यांच्याकडे ते कार्य सोपवलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण कार्य करू तर त्यावेळेला काय होईल की आपल्याला आपल्या शारीरिक अवस्था म्हणजे आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे सगळं जे आहे आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही आहे तर ते सगळं आपल्याला या सृष्टीमधून उपलब्ध करून दिलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी. मग हे अप्रत्यक्षपणे ब्रह्माजी यांच्या माध्यमातून दिले, पण ह्या सगळ्यांचे ज्ञाते कोण आहेत, भगवान आहेत. आणि मग ते स्वतंत्र आहेत, म्हणजे ह्या कुठल्या गोष्टीसाठी म्हणजे भगवान स्वतः या कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाहीत का. म्हणजे ते गोलोक वृंदावनमध्ये स्वतंत्र असं आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या लीला करण्यामध्ये रममाण असतात. कुठल्याही भौतिक गोष्टींविषयी म्हणजे त्यांनी जरी निर्माण केल्या असल्या आणि सगळ्यांचे ज्ञाते असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, तरी पण भगवान कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे रस घेत नाहीत. त्याला काय म्हटलंय, उदासीन व्रत. म्हणजे त्या कुठल्याही गोष्टीविषयी कसं ते उदासीन राहतात. जसा कोर्टातला न्यायाधीश असतो पहा, तो काय करतो तर न्यायनिवाडा करतो. मग एखादा कैदी असेल तर त्याला ते म्हणजे कारावासाची आजन्माची शिक्षा पण देईल. एखाद्याला भरपूर संपत्ती पण न्यायनिवाडा झाल्यामुळे त्या न्यायाधीशाकडून मिळेल, तर एखाद्याला फासावर पण जायला लागेल. मग तिथे काही त्या न्यायाधीशाचं त्या कुणाशी काही नातेसंबंध नसतो, तर तो योग्य न्यायदान करतो. मग तसंच भगवान काय करतात, तर अलिप्त राहतात या सगळ्या आसक्तीपासून आणि या सगळ्या म्हणजे जे भौतिक गोष्टी आहेत तर त्यापासून, कारण ते परिपूर्ण आहेत, आत्मतृप्त आहेत, पूर्णतः आध्यात्मिक असे आहेत, सच्चिदानंद आहेत, परमोच्च आनंदाचं ठिकाण असलेले आहेत. आणि त्यामुळं ते आपल्या धामामध्ये राहून नित्य लीला करत असतात. आणि मग असे म्हणून त्याला काय म्हटले, स्वतंत्र असं म्हटलंय. मग इथे श्लोकामध्ये शब्द आहे पहा. मग ते श्लोकाचं ते शब्दाचा अर्थ आहे ना, तिथे थोडस एक मिनिट जाऊया, म्हणजे सगळ्यांना समजेल. स्वराट हा शब्द आहे, म्हणजे काय की भगवान कोणावर अवलंबून नाहीये, तर भगवान श्रीकृष्णावर आपण अवलंबून आहात. त्यांच्या कृपा दृष्टी म्हणजे जेव्हा असते किंवा त्यांच्या कृपेमुळे आपल्याला हे सगळं वेगवेगळ्या देवदेवता किंवा अशा सगळ्या माध्यमातून हे आपल्याला हे भौतिक प्रकृतीमधलं म्हणजे जे काही आवश्यकता असणाऱ्या गोष्टी आहेत त्या मिळत असतात पहा. मग आता त्यांच्या म्हणजे त्यांनी काय केलं, आदिजीव म्हटले ब्रह्माजींना. आता आदिजीव का म्हटले, तर ब्रह्माजी हे काय आहेत, आदी म्हणजे प्रथम. आदी याचा शब्दाचा अर्थ, आणि जीव म्हणजे जीवात्मा. तर प्रथम पुत्र आहेत भगवंतांचे, म्हणजे आदिजीव, पहिला जीव. आदिजीव म्हणजे पहिली निर्मिती कोण आहेत, ब्रह्माजी, म्हणून त्यांना आदिपुत्र असं म्हणतात पहा, ब्रह्माजी. आणि ते भगवान यांच्या हिरण्यगर्भ शक्ती आहे, तर त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. त्यांच्या नाभी कमलातून म्हणजे जे म्हणजे देठ उत्पन्न झालं, आणि ते म्हणजे कमळाचं, तर त्या देठ म्हणजे 14 लोक, तर तो कमळातून काय झालं, ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. म्हणजे असे जे आदिजीव ब्रह्माजी आहेत, तर त्यांच्या हृदयात त्यांनी वैदिक ज्ञान प्रदान केलं, म्हणजे हृदयांतरित केले आहेत. म्हणजे पहा, आपला मोबाईलचा डाटा आता आपण कसं ब्लूटूथनी ट्रान्सफर करतो किंवा आपण व्हॉट्सअपचा एक मेसेज करतो, हो की नाही, तर हे सुद्धा म्हणजे ह्याला पण असा काही सेकंद कालावधी लागतो, पण ह्याच्यापेक्षा पण
कमी म्हणजे युनिट म्हणू आपण. त्याला काहीतरी शब्द आहे, निमिषच्या खाली पण असा शब्द आहे, म्हणजे निमिष हे सगळ्यात कमी, तर त्याच्या खाली असणारी पण अशी संस्कृत नामावली आहे की त्याच्यापेक्षा म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी पण शब्द आहेत आपल्याकडं, म्हणजे इतकं प्रगत आहे आपलं वैदिक ज्ञान. तर अशा म्हणजे काही म्हणजे काय म्हणतो अवधीमध्ये, म्हणजे ज्याला मापता नाही येणार, मोजता नाही येणार, अशा काही म्हणजे सेकंदाचाही काही सूक्ष्म भाग. तर अशा काळात म्हणजे भगवान आहेत, त्यांना म्हणजे हे सगळं करण्यासाठी काही अवघडच नाही आहे. आणि त्यांनी ब्रह्मदेवांच्या हृदयात हे वेद काय केले, म्हणजे ते हृदयांतरित केले म्हटले, म्हणजे हृदयात हे वैदिक ज्ञान प्रदान केले. म्हणजेच काय, तो आत्मसाक्षात्कार आहे. म्हणजे आपण जेव्हा आत्मसाक्षात्काराच्या तिसऱ्या टप्प्यावर असतो, भगवान स्वरूप जाणतो पहा, तर तेव्हा ज्ञानाने पण संपन्न होतं. ते ज्ञान असतं ते हृदयामध्ये आपल्याला, म्हणजे आपण जो श्लोक चतुर्श्लोकी गीतामध्ये अभ्यासतो पहा, तर त्याच्यातला चौथा श्लोकाचा अर्थ काय होतो, 10 म्हणजे जो 11 आहे, तर त्यामध्ये भगवान काय करतात, जे आपल्या हृदयस्थ परमात्मा स्वरूपात असतात, ते आपल्याला ज्ञान प्रदान करतात. आणि आपल्या जीवनातला म्हणजे जो म्हणजे ज्ञानदीपेन भास्वता असं म्हटलं पहा, म्हणजे काय, आपल्या जीवनातला जो अज्ञानरूपी अंधकार, म्हणजेच काय, आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध असतो, मग ह्याला अंधकार म्हटलंय. आणि तिथं वरून कोणीतरी प्रकाश द्यायला हवा, मग तो ज्ञानाचा प्रकाश. आणि कसा प्रकाश, दिव्य ज्ञानाचा प्रकाश, भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं जे ज्ञान आहे, त्या प्रकाशाने काय करतात, तर ते आपलं म्हणजे जे काही आपलं जीवन आहे ते उजळून टाकतात. म्हणजेच काय, आध्यात्मिक स्तरावर आपण उन्नत होतो, शुद्ध होतो, पहा प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो. त्याचबरोबर अज्ञान म्हणजे काय, त्याचा दुसरा अर्थ असा की हे बाह्य शरीराच्या सगळ्या आवश्यकता पूर्ण करणारं आपण हे भौतिक प्रकृतीतलं ज्ञान घेतलंय. की म्हणजे आपण सगळी शाळा, कॉलेज, महाविद्यालय इथं काय आपण शिकतोय, अभ्यासतोय, तर आपण म्हणजे कशा पद्धतीनं बाह्य आवश्यकता शरीराच्या पूर्ण करू असं ज्ञान घेऊन आपण अर्थार्जन कसं करू हे सगळं ज्ञान घेतोय. पण खरं तर महत्वाचं आपल्या शरीरातला आत्मा आहे, की ज्याच्या म्हणजे उपस्थितीने आपल्या शरीराला काही अर्थच नाही उरत. म्हणजे त्याने जेव्हा शरीर सोडतो आपला आत्मा, त्यावेळेला काय होतं की आपलं हे शरीर आहे ते म्हणजे कसं बनतं, तर त्याचा काही उपयोगच नाही, निरुपयोगी बनतं, म्हणजे मृत निश्चल पडतं ते शरीर. मग असा आत्मा जो आहे इतका महत्वाचा आहे, त्याचं अस्तित्व इतकं महत्वाचं आहे. मग त्याविषयीचं ज्ञान म्हणजे जे आहे, तर ते जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा त्याला म्हटलेलं आहे ज्ञान. हे खरं ज्ञान, म्हणजे हे जे सगळं आहे ते खरं ज्ञान आहे. आणि म्हणजे भागवतामध्ये याचा उल्लेख आहे, हे म्हणजे भगवंताविषयीचे हे ज्ञान आहे की जे आत्म्याच्या स्तरावर आपण घेतो. आणि आपला आत्मा जो आहे, तर तो हे ज्ञान घेण्यासाठी सुद्धा पात्र असतो. याचं कारण काय आहे, तर आपण भगवान यांचे जीवात्मक अंश आहोत, चित्कण आहोत, त्यांचे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत. त्यामुळे त्यांच्याशी गुणांनी समान आहोत, त्यामुळे आपण पात्रच असतो हे सगळं ज्ञान दिव्य असं स्तरावर ग्रहण करण्यासाठी. आणि त्यामुळे ते आपण करूही शकतो. आणि ह्यासाठी म्हणजे जे अशा पद्धतीचं ज्ञान आहे, तर ते जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा ते ज्ञान म्हटलं जातं. आणि हे सोडून बाकी सगळं भौतिक जगातलं असतं ते अज्ञान. आणि मग असं जे अज्ञान आहे, तर ते म्हणजे ते जे अज्ञान आहे, तर ते कसं असतं, म्हणजे जे आहे तर ते आपल्याला आत्म्याच्या स्तरावर कधी उन्नत करणारं नसतं पहा. आणि म्हणून आपल्याला हे जे ज्ञान आहे, तर ते आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत पोहोचवतं. की जसं ब्रह्माजी एक आहेत, आदिजीव आहेत, म्हणजे हे सुद्धा भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली, अधिपत्याखाली असतात. म्हणजे हे सगळे दीर्घायू असलेले भगवान श्रीकृष्णांचे उच्च कोटीचे भक्त आहेत, आपण म्हणू की उच्च कोटीचे वैष्णव म्हणू आपण, की ज्यांनी 1000 वर्ष तप केली पहा. मग त्यानंतर त्यांना म्हणजे सृष्टीची निर्मिती करण्याचं सेवा भगवान श्रीकृष्णांनी प्रदान केली पहा. म्हणजे अशा पद्धतीने, आणि मग ती सेवा प्रदान करताना त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा जी आहे, त्या अनुरूप त्यांना ज्ञान दिलं. आणि म्हणून हे वेदांचं ज्ञान आहे, ते ब्रह्माजींना म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम दिलं पहा. म्हणजे त्यांच्या हृदयात म्हणजे हे वैदिक ज्ञान त्यांनी प्रदान केलं, म्हणजेच काय, हृदयांतरित केलं. मग आपली अशी उन्नती घडते जेव्हा आत्मसाक्षात्काराचा तिसरा टप्पा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कृपा होते प्रत्यक्ष आपल्यावर, तेव्हा हे घडतं. आपण ज्ञानाने काय होतो, उन्नत होतो. आणि त्यामुळे देवता आणि ऋषीमुनी, जसं अग्नीत जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा भास व्हावा, त्याप्रमाणे भ्रमात टाकले जातात. म्हणजे काय, की देवता आणि ऋषीमुनी म्हणजे काय, तर आता वेगवेगळे देवता हे सुद्धा किंवा ऋषीमुनी हे आपले जे आहेत सगळे, म्हणजे आपला सर्व हे
काय आहे तर हे सुद्धा बद्ध जीवात्माच आहे. मग त्यांचं काय होतं की अग्नीत म्हणजे अग्नी जे आहे तर तो जेव्हा प्रज्वलित झालेला असतो तर त्यावेळेला जळाचा म्हणजे तिथं चा जो प्रकाश असतो तर त्या प्रकाशामध्ये म्हणजे त्या पाण्याचा भास आपल्याला होतो किंवा जिथं म्हणजे पाणी आहे तर तिथं एखाद्या स्थळाचा भास होतो म्हणजे त्याला मृगजळ म्हणतो पहा आपण. तर म्हणजे तर त्याप्रमाणे म्हणजे काय होतं तर आपण भ्रमात टाकले जातो. कशामुळे भ्रमात टाकले जातो? कारण काय तर प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामुळे आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये येतो आणि भ्रमात टाकले जातो. आणि मग काय होतं की त्यांच्यामुळेच भौतिक म्हणजे जी प्रकृती आहे तर त्याच्याविषयी आता पुढे वर्णन आहे की त्यांच्यामुळेच प्राकृतिक गुणांच्या क्षोभातून म्हणजेच काय तर प्राकृतिक गुण म्हणजे कुठले सत्वगुण तमगुण रजगुण. तर ह्या 3 गुणांच्या क्षोभातून म्हणजे काय त्यांचं प्रकटीकरण होतं आणि जे प्रकटीकरण होत असतं त्यामध्ये ज्याचा प्रभाव आहे म्हणजे क्षोभ म्हणजे काय तर आपण म्हणू की इन्क्रीज्ड इन इंटेन्सिटी किंवा इन्क्रीज म्हणजे वाढत्या प्रभावामुळे मग ज्याच्यावर ज्या गुणाचा प्रभाव त्याचा क्षोभ म्हणायचा त्या गुणाचा तो क्षोभ आहे ना. तर त्या गुणाच्या प्रभावानुसार त्याचं कर्म राहतं. मग त्यामुळे ही सगळी निर्माण झालेली आहेत. तर ही काय आहे म्हणजे हे सगळं भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला दिसतं हे सगळं म्हणजे हे जे 14 लोक आहेत तर हे सगळे कसे आहेत भौतिक आहेत म्हणून त्याला भौतिक ब्रह्मांड असं म्हणजे म्हणजे असं एक ब्रह्मांडामध्ये हे 14 लोक अशी अनेक ब्रह्मांड 14 लोक असणारे भौतिक. मग अशी भौतिक ब्रह्मांड आहेत ती कशी आहेत अशाश्वत आहेत. म्हणजे ही भौतिक प्रकृती जी आहे किंवा ही भौतिक ब्रह्मांड आहेत म्हणजे भौतिक प्रकृती ही भौतिक ब्रह्मांडामध्ये सगळीकडे असते प्रकट झाले. मग आणि ही ब्रह्मांड सुद्धा म्हणजे 14 लोक हे सगळे भौतिक आहेत. मग हे सगळे म्हणजे आणि मग असं एक ब्रह्मांड तर असे अनेक ब्रह्मांड ही कशी आहेत की अशाश्वतच आहेत ती कारण भौतिक आहेत पण तरी देखील शाश्वत भासतात. मग हाच आपला भ्रम असतो म्हणजे जीवात्मा प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये म्हणजे ह्या पृथ्वी लोकामध्ये येतो आणि ह्या भौतिक ब्रह्मांडाचा तो भाग बनतो. म्हणजे पृथ्वी हा आपला 7वा लोक आहे या 14 लोकांपैकी आणि त्याच्या वर 7 लोक आहेत आणि खाली 7 लोक आहेत. मग त्यामुळे ह्या ब्रह्मांड जे आहे हे एक भौतिक ब्रह्मांड आपण म्हणलं तर त्याचा 7वा म्हणजे वर 7 लोक आणि मधला लोक म्हणजे पृथ्वी लोक. तर मग काय होतं की ह्या पृथ्वी लोकामध्ये जेव्हा आपण येतो तर त्यावेळेला काय होतं तर आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी म्हणजे ते भौतिक प्रकृतीची जी निर्मिती केलेली आहे त्यामुळं म्हणजे तिथे 3 गुणांनी ती युक्त आहे म्हणजे तिथं भौतिक प्रकृती जी आहे तर ती काय करते तर आपल्याला योग्य असं शाश्वत निवासस्थान म्हणजे शरीर देते आपल्या पूर्वकर्मानुसार. आणि मग काय होतं की आपण जेव्हा ते शरीर धारण करतो तेव्हा 3 गुणांनी बद्ध होतो पहा आणि त्यानुसार आपण कर्म करतो आणि त्या कर्माच्या म्हणजे जे आपण कर्म करत असतो या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामुळे आणि त्यामुळे काय होतं की मोहग्रस्त झालेलं असतं या 3 गुणामुळे आणि म्हणून आपल्याला जे कर्म आपण करतो ते कसं राहतं या भौतिक प्रकृतीमध्ये की जी कशी आहे तर अशाश्वत म्हणजे अ, अ, जी आहे तशी ब्रह्मांड किंवा ही भौतिक प्रकृती सुद्धा. तर तिथं जे कर्म करतो ते इंद्रिय तृप्तीसाठी कर्म होतं आपल्या आपण या भ्रमात राहतो की ह्या गुणांच्या प्रभावामुळे हे जे 3 गुण आहेत ते हे 3 गुणांनी ती युक्त आहे भौतिक प्रकृती आणि त्यामुळे आपण काय राहतो त्यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे या भ्रमात राहतो मोहग्रस्त राहतो स्वतःलाच करता समजतो पहा आणि काय करतो तर इंद्रिय तृप्ती करत राहतो आणि मग त्यामुळे काय होतं की हे सगळं अशाश्वत आहे तर हेच विसरतो आपण आणि त्याला शाश्वत समजतो. म्हणजे जे अशाश्वत आहे त्याला शाश्वत समजतो आणि जे शाश्वत आहे म्हणजे जे शाश्वत आहे त्याला अशाश्वत समजतो आणि जे अशाश्वत आहे त्याला शाश्वत समजतो. मग हेच तमोगुणाचं लक्षण आहे. आणि आता कलियुगामध्ये आपण सगळे पतितच जीव आहोत म्हणजे तमोगुणीच असतात जीव आणि मग तिथून आपलं प्रगती रजोगुणापर्यंत आणि मग सत्वगुण आणि तिच्या पुढे शुद्ध सत्वगुण. मग तेव्हा आपल्याला यथार्थपणे गोष्टी या समजत असतात. म्हणजे सत्वगुणामध्ये आपली नवद्वार प्रकाशित होतात म्हणजे जे वास्तविक रूप आहे तर त्या स्वरूपात आपल्याला प्रत्येक गोष्ट समजत असते. जी जशी आहे गोष्ट ती आपण डोळ्यांनी पाहतो कानाने ऐकतो म्हणजे असं तोंडाने बोलतो म्हणजे जे जसं आहे ते आपल्याला
समजतं. म्हणजे नवद्वारं असतात ती सत्वगुणाचं जेव्हा वृद्धी होते तेव्हा प्रकाशित होतात. ही गीतेत आपण अभ्यासलं पहा. मग सत्वगुण हा काय आहे, महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला वाटतं सत्वगुण म्हणजे काय, म्हणजे फार महत्व वाटत नाही, पण सत्वगुणात जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जायला पात्र होतो पहा. म्हणजे परोपकारी सगळ्या क्रिया करून, म्हणजे जेव्हा सत्वगुणामध्ये आपण म्हणजे त्या गुणापर्यंत आपण वृद्धी म्हणजे करतो, तर त्यावेळेला शुद्ध सत्वगुणामध्ये आपली उन्नती होत असते, हळूहळू आपल्या हृदयाची शुद्धी होऊन. मग अशा पद्धतीनं आपलं काय झालेलं असतं, तर आपल्याला ही ब्रह्मांड आहेत ती म्हणजे सगळी म्हणजे तर जी अशाश्वत आहेत ती शाश्वत भासतात. आणि ते कसं घडतं, तर हे आपण अभ्यासलं. मग या भौतिक जगाच्या म्हणजे माईक सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्य धामात शाश्वत स्थितीत विराजमान आहेत. मी त्या परम सत्य श्रीकृष्णांचे ध्यान करतो. म्हणजे ते आपल्या भौतिक म्हणजे असे जे भगवान आहेत, तर ते कसे आहेत, तर भौतिक जग जे आहे आपलं, तर ते म्हणजे काय आहे, तर म्हणजे भौतिक जग म्हणजे काय, मायाशक्तीचं सृजन. म्हणजे ते भौतिक जग म्हणजे भौतिक प्रकृती जी सगळीकडे आहे, तर ती जी आहे तर ती कुणाच्या नियंत्रणाखाली आहे, भगवान यांची भौतिक शक्ती काय, मायाशक्ती तिचं नाव. तर त्या मायाशक्तीच्या म्हणजे म्हणजे जे तिच्या नियंत्रणाखाली आहे, म्हणून त्याला काय म्हणले, माईक सृजनाच्या पलीकडे म्हणजे मायाशक्तीचं नियंत्रण असतं. म्हणजे तर त्या तिच्या म्हणजे पलीकडे म्हणजे मायाशक्ती म्हणजे काय, तर भौतिक शक्तीला पण माया असं म्हटलं जातं. मग तिचं निर्मिती आहे, सृजन म्हणजे निर्मिती. तर तिच्या पलीकडे म्हणजे भौतिक शक्तीचा विस्तार करून या भौतिक प्रकृतीचं जे भगवान नियंत्रण करत असतात, तर ह्या भौतिक शक्ती म्हणजेच ही मायाशक्तीच्या निर्मितीच्या पलीकडे म्हणजे जे भौतिक शक्तीला भगवंतांच्या म्हणजे शक्तीच्या क्षमतेने शक्य नाही होणार अशा सृजनाच्या किंवा निर्मितीच्या पलीकडे असणारं काय आहे, गोलोक वृंदावन म्हणजे दिव्य धाम आहे किंवा शाश्वत धाम आहे पहा. की आणि त्या शाश्वत धामामध्ये कसे आहेत भगवान, तर शाश्वत स्थितीत म्हणजे काय, सत चित आनंद. म्हणजे सत म्हणजे काय, पूर्णतया शाश्वत किंवा पूर्ण, आणि चित म्हणजे पूर्ण ज्ञानाने युक्त, आनंद म्हणजे परमोच्च आनंदाचं ठिकाण. तर अशा शाश्वत स्थितीमध्ये भगवान विराजमान आहेत पहा. आणि असे जे भगवान विराजमान आहेत, तर मी त्या परम सत्य म्हणजे काय, परम सत्य म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे पहा. म्हणजे जे काही आहे ते भगवान श्रीकृष्णामुळे आहे आणि श्रीकृष्णांची निर्मिती आहे. आणि श्रीकृष्णच आपलं सर्वांचं पालन पोषण करतात. आणि जे काही आहे आपल्या म्हणजे सगळ्या गोष्टींचं कारण किंवा सर्व कारणांचं कारण श्रीकृष्ण आहे. आणि मग ते कसं आहे, परम सत्य आहे. म्हणजे ते एकमेव सत्य म्हणजे काय, भगवान आहेत. आणि त्यांच्यामुळंच हे सगळं आहे, आपल्याला जे काही पाहायला ऐकायला उपभोगायला मिळतंय. तर हे सगळं जे आहे ते व्यास मुनींनी म्हणजे स्वीकारलेलं आहे. आणि ते स्वतः अशा पद्धतीनं इथं आपल्या भावना व्यक्त करतात. म्हणजे आपले जे भाव आहेत अंतरेचे ते प्रकट करतात की मी ते परम सत्य म्हणजे कृष्णांची इच्छा म्हणजे ते सत्य परम सत्य असतं. त्या कृष्णांच्या इच्छेच्या पलीकडं दुसरं काही असूच शकत नाही, कारण ते सर्वोच्च असतात, परम पुरुष सर्वोच्च नियंत्रक आहेत पहा. आपल्या मनाने जर आपण इच्छा केली तर आपल्याला कितीही काही अडथळे येतात आणि एवढं करून आपल्या मनासारखं होईल असं नाही. म्हणजे आपलं कसं आहे, भौतिक मन आहे आणि तेच कृष्ण, आणि कृष्णांनी जर इच्छा केली तर फक्त त्यांच्या इच्छेनेच भौतिक प्रकृतीची निर्मिती होते पहा. हा फरक आपण समजून घेऊया. म्हणजे काय, की त्यांना भौतिक प्रकृतीला स्पर्श पण करायला लागत नाही पहा, त्यांच्या इच्छेनेच गोष्टी घडतात पहा, ती निर्माण केली जाते भौतिक प्रकृती. म्हणजे असे आपले जे आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण, तर ते एकमेव परम सत्य आहे, त्याशिवाय दुसरं कुठलं सत्य असूच शकत नाही. मग असं जे परम सत्य म्हणजे कोण आहेत, परम सत्य म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण जे आपले स्वामी आहेत. तर अशा परम सत्य की जे आपले सर्वोच्च नियंत्रक आहेत, तर त्या श्रीकृष्णांचं मी काय करतो, ध्यान करतो असं व्यासमुनी म्हणतात पहा. म्हणजे काय, ते अशा श्रीकृष्णावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, म्हणजे ध्यान त्यांनी आपलं जे आहे तर ते त्यांनी म्हणजे केंद्रित केलेलं आहे. म्हणजे काय, की जे भगवान श्रीकृष्ण आहेत, तर ते हृदयस्थ आपल्या स्थित प्रत्येकाच्या परमात्मा म्हणून असतात. मग अशा परमात्माच्या स्वरूपावर ध्यानयोगांचा ध्यान हे केलं जातं पहा. आता व्यासमुनी जे आहेत ते भगवंतांचा प्रत्यक्ष अवतार आहेत, 27 अवतार. आणि त्यामुळं कसं आहे की म्हणजे ध्यानयोगानुसार सुद्धा म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे जी म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा आहे, तर ती केली जाते. म्हणजे प्रत्येक युगानुसार जे आहे तर ते युग
धर्म आहेत. मग व्यासमुनी कसे आहेत तर ते चिरंजीव आहेत. म्हणजे तर त्यामुळं मग ते जेव्हा सत्ययुगात आहेत किंवा द्वापार युगात आहेत किंवा प्रत्येक युगामध्ये ते आहेत उपस्थित, मग ते काय सांगतात की अशा श्रीकृष्णांचं म्हणजे ते ध्यान म्हणजे ध्यान युगानुसार म्हणजे असं म्हणजे साधना. तर त्यामुळं असे जे व्यासमुनी आहेत की जे सर्व युगामध्ये उपस्थित आहेत, तर ते काय म्हणतात की मी परम सत्य श्रीकृष्णांचं ध्यान करतो. म्हणजे परमात्मा स्वरूपातले जे हृदयस्थ भगवान श्रीकृष्ण आहेत ते जे परम सत्य आहेत, तर त्यांच्या या रूपावर मी ध्यान करतो असं व्यासमुनी म्हणतात. पहा अशी सुंदर प्रार्थना आहे. मग आता इथे समजून घेऊया की ह्या सृष्ट ब्रह्मांडाची स्थिती उत्पत्ती म्हणजे ही भौतिक प्रकृती किंवा ही त्याच्याही आधी म्हणजे ही सगळी ब्रह्मांड आपण गोलोक वृंदावन चार्ट अभ्यासला हो की नाही मागच्या 2 आठवड्यापूर्वी अन्वय माताजींनी खूप सुंदर आपल्या सगळ्यांना शिकवलं होतं. मग ब्रह्मांडाची निर्मिती कशी होते, मग निर्मिती झाल्यानंतर मग ती म्हणजे स्थिती म्हणजे काय त्याचा विकास कसा होतो, ते कार्यान्वित कशी होतात आणि मग त्याचा लय म्हणजे ती कशा पद्धतीने म्हणजे त्याची म्हणजे प्रगती होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची भौतिक प्रकृती पण तिथे निर्माण होते. म्हणजे हे सगळं आपण अभ्यासलं आणि मग त्याचबरोबर काय होतं पुन्हा ऱ्हास होतो आणि ती नष्ट होतात प्रलयाच्या वेळी ब्रह्मांड. तर हे सगळं जे आहे तर या सगळ्याचे आदी कारण कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण. मग हे सगळं व्यासमुनी जाणतात आणि म्हणून ते काय म्हणतात अशा परमसत्य श्रीकृष्णांचं मी ध्यान करतो. आता आपण पुढे जाऊया. हा त्याची आता मी तुम्हाला श्लोक नंबर सांगते. तर ते आपण अभ्यासाचा प्रयत्न करूया आणि त्यातून आपण काय करूया की पुढच्या स्तुती अभ्यासूया. तर त्याआधी थोडासा भाग समजून घेऊया की आता श्रील गोस्वामी जे आहेत तर त्यांनी कृष्ण संदर्भ या ग्रंथामध्ये हा विषय सगळा स्पष्ट केलाय की काय म्हटलंय की भगवान श्रीकृष्ण हे आदिपुरुष आहेत आणि त्यांची प्रत्यक्षपणा किंवा प्रत्यक्ष विस्तारित रूपे किंवा अंश आहेत. आता सामवेद उपनिषदामध्ये देखील हे सांगितलंय की भगवान श्रीकृष्ण देवकीचे दिव्य पुत्र आहेत आणि म्हणून या प्रार्थनेत प्रथमच त्यांनी काय म्हटलंय भगवान श्रीकृष्ण हे आदी पुरुष आहेत. पहा म्हणजे परमपुरुषांचं म्हणजे जे आहे तर नाव काय आहे तर त्यांचं नामकरण काय आहे तर कृष्ण हे आहे. त्यांचं दिव्य नाम काय आहे कृष्ण. म्हणजे त्यांचं नाम जे आहे तर कृष्ण या शब्दानं घेतलं जातं म्हणजे नाम. तर कृष्ण म्हणजे काय सर्वांना आकर्षित करणारे. म्हणजे भगवद्गीतेत अनेक ठिकाणी आपण भगवान श्रीकृष्ण स्वतःला आदिपुरुष म्हणतात हे स्वतःला सांगतात. पहा म्हणजे मी आदिपुरुष आहे असं म्हणजे परमपुरुष असं स्वतःला निश्चयाने सांगतात. मग ही गोष्ट अर्जुन किंवा देवर्षी नारद आहेत व्यासमुनी आहेत सगळ्यांनी मान्यच केली. आणि पद्मपुराणात काय म्हटलंय की भगवान श्रीकृष्णांच्या असंख्य नामापैकी कृष्ण हे प्रमुख नाम आहे. म्हणजे वासुदेव हे भगवान श्रीकृष्णांचे पूर्णांश आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णाची सगळी वेगवेगळी स्वरूप म्हणजे जी आहेत तर ती वासुदेवांचीच आहेत. हे या श्लोकात सांगितले. म्हणजे वासुदेव हे नाव काय विशेषतः वसुदेव आणि देवकी यांच्या दिव्य पुत्राला म्हणजेच ते दिव्य पुत्र कोण श्रीकृष्ण ह्यांना संबोधित करतं. व संन्यास जीवनात आता जे असतात म्हणजे असे जे संन्यास जीवनात म्हणजे जे जीवन कंठणारे असतात ते परमहंस स्थितीला पोचलेले असे उन्नत साधक असतात ते श्रीकृष्ण आहेत तर त्यांचं अखंड ध्यान करत असतात. मग आता असे आपले व्यासमुनी म्हणजे तर 27 अवतार आहेत. म्हणजे श्रीकृष्णाच्या अखंड ध्यानात असतात. ते काही सामान्य जीव नाहीत पहा. आणि म्हणून ते काय म्हणतात की मी अशा परमसत्य श्रीकृष्णांचं ध्यान करतो. म्हणजे वासुदेव किंवा श्रीकृष्ण सर्व कारणांचं काय आहे मूळ कारण आहे. अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तू श्रीकृष्णांपासून निर्माण होतात. पहा म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी काय म्हटलंय तर भागवताला अमल पुराण म्हटले. म्हणजे काय श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचं वर्णन यात आहे. भागवताचा म्हणजे इतिहास तो आहे तो असा महिमामय असा आहे. म्हणजे दिव्य ज्ञान जे आहे तर ते पूर्ण असं आपल्याला किंवा पूर्णत्व प्राप्त करून देणार आहे. आणि श्रील व्यासदेवांनी काय केलंय स्वतःचे आध्यात्मिक गुरु नारद मुनी यांच्या निर्देशनानुसार भागवत ग्रंथ लिहिला बरं का. आणखी मग काय आहे तर त्यांनी त्याचं नियोजन कसं केलंय तर दिव्य लीला ज्या आहेत तर त्या भगवंतांच्या लिहिण्यासाठी नारद मुनींनी त्यांना सांगितलं. आणि मग त्यामुळे त्यांनी काय केलं आपल्या गुरूंची आज्ञाचं पालन केलं. ते समाधानी नव्हते. त्यांनी वेदांत सूत्र किंवा त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात किंवा पुराण महाभारत या रचना केल्या पण त्यांचं समाधानच नाही झालं. आणि ते समाधानी नाही ते नारद मुनींनी जाणलं. आणि मग नारद मुनींनी काय केलं भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीला लिहायचा त्यांना उपदेश केला.
आणि त्यामुळे काय जे होईल की ह्या लीला ज्या आहेत त्या ऐकून काय होईल की हे जे लोक आहेत आजच्या कलियुगातले पतित आणि पथभ्रष्ट आहेत, तर ते अशा गोष्टी रूप लीला ऐकून काय होईल, तर ते क्रमाक्रमाने विकसित होतील आणि ज्ञानामध्ये विकसित झाल्यानंतर हा भाग समजून घेऊन भावाच्या स्तरावर ते विकसित होतील आणि काय होईल तर भगवत भक्तीमध्ये उन्नत होतील. म्हणजे काय, तत्वनिष्ठ मनाला आपल्या म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचं मूळ समजून घेण्याची इच्छा म्हणजे असतेच. आपण कुठून आलो, मग आपली निर्मिती कशी झाली, आपल्या सगळ्यांना वाटतं ना, म्हणजे आपलं तत्वनिष्ठ मन याला म्हटलंय. मग रात्रीच्या वेळी आकाशातले तारे पाहतो, मग आपल्याला लगेचच वाटतं ना की तिथे काहीतरी म्हणजे रहिवासी असतील किंवा निवासी असतील. म्हणजे आपण असं विचार करतात ना, सगळे परग्रहावर लोक असतील वगैरे आजच्या विज्ञानवादी जगतात. मग अशा जिज्ञासा असणं आपल्याला स्वाभाविक आहे, कारण इतर प्राण्यांच्या तुलनेत आपल्याला काय दिलंय, मानवाला एक चेतना जी आहे तर ती अत्यंत त्याची अधिक विकसित अशी आहे चेतना. म्हणजे इतर जे पशु पक्षी आहेत तर त्यांना जी चेतना आहे त्यांची ती आच्छादित आहे पहा. पण इतर म्हणजे पशुपक्ष्यांपेक्षाही आच्छादित चेतना कशी आहे पहा. तर आता सुरुवातीला म्हणजे जी आच्छादित चेतना म्हणजे पशूंना काय म्हणजे जे पशु वगैरे आहेत तर त्यांना काय फक्त खाण्यामध्येच म्हणजे उदरभरण म्हणजे अन्न मिळवणे यातच आनंद पहा. मग तेवढंच ते करतात, म्हणजे अन्न घेतात, खातात आणि समाधानी, म्हणजे भय निद्रा आहार मैथून म्हणजे अशा पद्धतीचं. मग त्यानंतर निम्न योनी म्हणजे आता त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे वृक्ष किंवा पशु पक्षी आले वेगवेगळे. तर पशु म्हणजे पक्षी असे आले. मग त्यांचं कार्य काय, अन्न निर्माण करणं म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीनं जे म्हणजे वनस्पती आहेत त्या अन्न तयार करत असतात पहा. मग तेवढंच म्हणजे उदरभरण एवढाच येतो, म्हणजे त्यांची चेतनाच आच्छादित असते पहा. म्हणजे हे जे आहे म्हणजे ही जी चेतना आहे म्हणजे ह्या निम्न स्तरावरच्या चेतना अशा असतात. किंवा आता अजून आपण समजून घेऊ की पशूंच्या स्तरावर पण त्यांना पण आहार निद्रा भय माहिती म्हणजे एवढंच. म्हणजे अशा पद्धतीने चेतना आच्छादित असते. मग ही चेतना आहे तर ह्या जी म्हणजे जी आहे तर ती मानवामध्ये कशी आहे, तर ती अधिक आहे. कारण मानवाला काय दिलंय, तर भगवान श्रीकृष्णांनी बुद्धी दिली आहे पहा, की जी काय करते, की जी आपल्याला विचार करण्याची क्षमता देते. आणि मानव बुद्धीने हे जाणू शकतो की श्रीकृष्ण हे आपले स्वामी आहेत, श्रीकृष्णांशी असलेलं आपलं नातं काय आहे, आपण त्यांचा दास आहे, हे सगळं जाणू शकतो. म्हणजे असं ज्ञान बुद्धीने घेऊन किंवा ज्ञानवर्धन करून आपला आत्मा जो आहे तर तो बुद्धीच्या मदतीने म्हणजे अशा ज्ञानामध्ये उन्नत होऊन तो काय करू शकतो, आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ शकतो. आपलं आध्यात्मिक मन आणि आपल्याला म्हणजे जी विवेक बुद्धी म्हणतात की जी शुद्ध सत्वगुणाचं प्रतीक आहे, तर ही जी आहे ह्याचं विस्मरण झालेलं असतं आत्म्याला, कारण तो मोहग्रस्त असतो भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये. आणि त्यावेळेला त्याची म्हणजे जी आहे तर ती त्याची जी बुद्धी आहे तर ती काय करते, तर तिला जिज्ञासा असते, तर त्याला ही जिज्ञासा असणं ही स्वाभाविक आहे. पण त्याही जाऊन पुढे काय असं म्हणतात भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी वर्णन करताना इथे श्रील प्रभुपादांनी काय सांगितले, तर ह्या प्राण्यांच्या तुलनेत मानवाची चेतना अधिक आहे विकसित. मानवाला बुद्धी दिली आणि त्याला समजून घेता येईल हे की ह्या म्हणजे अन्न म्हणजे आहार थोडक्यात निद्रा भय मैथून, तर हे सगळं भौतिक इंद्रिय तृप्ती झाली. पण ह्याच्याही पलीकडे आपल्याला समस्या आहेत आणि त्या कुठल्या, तर जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या 4 समस्या आहेत. मग ह्या 4 समस्यांतून कसं आपण स्वतःला सोडवायचं हे जे जाणे तो खरा बुद्धिमान. आणि ह्यासाठी ती चेतना मानवाला अधिक प्रमाणात इतर प्राण्यांच्या तुलनेत दिलेली आहे पहा. आणि मग भगवान श्रीकृष्ण हे सर्व सृष्टीचे आदी कारण आहेत, तेच ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. म्हणजे परमेश्वराच्या इच्छेने ठराविक वेळेला भौतिक सृष्टीची निर्मिती होते, ती काही काळापर्यंत तिचं पालन पोषण होतं आणि त्यांच्याच इच्छेने काय होतं, संहार होतो पहा. म्हणजे हे सगळं जे आहे ते विश्वातल्या ब्रह्मांडातल्या घडामोडी सगळ्या भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनेच होतात. म्हणजे एखादा नास्तिक किंवा निरीश्वरवादी म्हणजे असेल तर तो ह्या सृष्टीच्या निर्मात्यावर त्याचा विश्वासच नसतो. मग आता हा अविश्वास म्हणजे अल्पज्ञान. म्हणजे आता उदाहरण घेऊया, आधुनिक वैज्ञानिक आहेत ते आकाशातले उपग्रह त्यांनी निर्माण केलेत, पण कोणत्या ना म्हणजे कोणत्याही प्रकारे का होईना म्हणजे वैज्ञानिकाच्या नियंत्रणाखाली असणारे उपग्रह काही काळ तरंगत राहावेत म्हणून ते बाह्य जे अवकाश आहे त्यात फेकले जातात. आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं तो पाठवला जातो उपग्रह, आपण हे पाहिलं असेल. तर मग आता त्याचप्रमाणे ब्रह्मांडातले जे असंख्य तारेग्रह भगवान श्रीकृष्णांच्या कौशल्यामुळे सगळे नियंत्रित आहेत. असं कुणाला काही पाहायला नाही लागलेलं आहे की ते नियंत्रित होत आहेत की नाही आहेत.
म्हणजे भगवंतांना अशी कुठलीही टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याची मदत नाही घ्यायला लागली आधुनिक विद्वान विज्ञानासारखे. तर हे सगळं काही भगवंतांच्या सर्वोच्च नियंत्रण शक्तीमुळं सगळं योग्य प्रमाणात म्हणजे असं नियंत्रण होत आहे पा. म्हणजे सूर्य, ग्रह, गोल, तारे हे आपापल्या कक्षेतच फिरतात आणि हे असे अवकाशामध्ये तरंगतात ब्रह्मांडामध्ये, पण त्याचं नियंत्रण ते भगवान श्रीकृष्ण करतात. मग आता असे जे आहेत परमसत्य भगवान, तर ते काय आहे तर म्हणजे ते जे आहेत तर ते ब्रह्मदेवांच्याही पलीकडं असं म्हणजे जे आहे म्हणजे ब्रह्मदेव जे आहेत तर त्यांच्यापासून म्हणजे मुंगीपर्यंत सगळे जे आहेत तर त्यांची निर्मिती भगवंतांची आहे. मग ब्रह्मदेवाच्या पलीकडं व्यक्तिगत योग्यतेने पूर्ण इतर जीव सुद्धा आहेत पा. आणि त्याचप्रमाणे म्हणजे भगवान सुद्धा एक सर्वश्रेष्ठ असे सचेतन व्यक्ती आहेत. आणि इतर प्राण्यांना व्यक्तिगत सत्ता आहे, तशीच भगवंतांची व्यक्तिगत सत्ता आहे. म्हणून भगवान जे आहे तर ते भगवान श्रीकृष्ण पूर्ण रूपाने म्हणजे काय आहेत बुद्धिमत्ता असलेले असे आहेत. म्हणजे अनंत उच्चतम अचिंत्य शक्तींनी ते युक्त आहेत. असंख्य शक्ती आहेत त्यांच्या. म्हणजे मनुष्याचा जर मेंदू आकाशात उपग्रह निर्माण करू शकतो आजच्या विज्ञानामध्ये, तर आपण याच्यावरनं कल्पना करूया की मनुष्याच्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठतर बुद्धी म्हणजे अधिक श्रेष्ठतर उच्च श्रेणीचं आश्चर्यकारक वस्तू निर्माण करेल. मग आपल्यासारख्या विवेकी मनुष्याला हे सगळं पटेल की नाही. म्हणजे काय की जर आपल्या ह्या आधुनिक वैज्ञानिक युगामध्ये एखादा वैज्ञानिक असा उपग्रह निर्माण करून तो सोडतो, मग भगवान तर कसे आहेत श्रेष्ठतम म्हणजे सर्वश्रेष्ठ परम श्रेष्ठ असे भगवान आहेत. मग त्यामुळे ते काय करतात तर ते ह्या सगळ्याची म्हणजे निर्मिती पण करतात आणि त्याचं नियंत्रण करतात. मग हे एक आपल्यासारख्या विवेकी मनुष्याला की जो भगवंतांचं परमोच्च पद जाणतो त्यालाच पटेल. निरीश्वरवादी किंवा जो नास्तिक आहे त्याला पटेल का? बिलकुल नाही. मग श्रील व्यासदेव काय म्हणतात पर हा शब्द वापरतात म्हणजे परमेश्वर किंवा भगवान म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशा परम ज्ञानाला आम्ही सादर प्रणाम करतो असं म्हणतात. म्हणजे विशेषतः भागवत आणि भगवद्गीता हे व्यासदेवांनी संकलित केले आणि शास्त्रातून काय परमेश्वर हे स्वतः भगवान श्रीकृष्ण असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मग असं जे आहे सत्य तर भगवद्गीतेत त्याला भगवान काय म्हणतात त्याबद्दल की माझ्या पलीकडे कुठलेही परातत्व नाही. म्हणजे भगवद्गीतेत त्याला पुष्टी मिळते. म्हणजे व्यासदेव त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णांचं परतत्व म्हणून आराधना करतात. म्हणजे श्रीकृष्णाच्या अलौकिक असं दिव्य लीलांचं म्हणजे वर्णन आपण भागवतामध्ये पाहतो पहा. मग अशा पद्धतीने भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी श्री व्यासदेव हे प्रार्थना करतात. आणि या प्रार्थनेमधले महत्वाचे शब्द काय आहेत तर इथे श्लोकावरती आलो तर आपण समजून घेऊया की इथे पहिला जो शब्द आहे तर तो म्हणजे अभिज्ञ आहे. तर त्याचा अर्थ काय होतो पूर्ण ज्ञानाने असे भगवान आहेत. महत्वाचे शब्द लिहून घेऊ शकता आपण. त्यानंतर इथं जन्मादस्य म्हणजे काय की जन्म आदी असते अशी फोड आहे त्याची. तर उत्पत्ती स्थिती लय ह्या व्यक्त म्हणजे हे जे व्यक्त ब्रह्मांड आहे तर त्याची उत्पत्ती स्थिती लय तर ह्या सगळ्याचे कारण कोण आहेत तर भगवान आहेत. मग अभिज्ञ म्हणजे काय पूर्ण ज्ञानाने युक्त असे कोण आहेत भगवान आहेत. म्हणजे पहिला ओळीत शब्द आहे पहा जन्मादस्य अभिज्ञ आणि स्वराट. तर हे शब्द फार महत्वाचे आहेत. स्वराट म्हणजे काय तर असं पूर्णपणे आधीन म्हणजे काय की असे भगवान आहेत म्हणजे स्वतंत्र आहेत ते. म्हणजे असं कुणाच्याही ते अधीन नाहीत. म्हणजे स्वतः मध्ये ते कसे असतात तर परिपूर्ण आहेत. म्हणजे त्यामुळे ते काय म्हणले की ते पूर्णपणे स्वाधीन म्हणजे स्वतंत्र आहेत स्वतःचे स्वतः असे जे भगवान आहेत. तर ते त्यांच्या चरणी म्हणजे जे परम सत्य आहेत तर त्यांच्या चरणी मी वंदन करतो असं इथं जे व्यासमुनी आहेत ते प्रार्थना करतात पहा. आता ही आपली ही स्तुती आहे ही. तर हिच्यामध्ये हा जो श्लोक आहे तर हा पहिला श्लोक आपण अभ्यासला. आता पुढचा श्लोक आपण घेऊया आणि पुढची स्तुती आपण जाणार आहोत. एक मिनिट माताजी मी तुम्हाला नंबर सांगते. हा आता महत्वाचा या स्तुती मधला जो श्लोक आहे आपल्या व्यासमुनींच्या स्तुतीमधला जो महत्वाचा श्लोक आहे तर तो हा
पहिल्या स्कंदातला म्हणजे 1.1.1 म्हणजे पहिल्या स्कंदातला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक सगळ्यांनी लिहून घेऊया. स्तुती म्हणजे मूळ स्तुती म्हणजे ही आहे. आणि आता सर्वांनी लक्षात ठेवूया की ही मूळ स्तुती हा म्हणजे एकच श्लोकाचा समावेश आहे त्याच्यामध्ये. पण पुढचे जे 2 श्लोक आहेत तर त्याचे आपण काय करूया तर अर्थ आणि भावार्थ असं वाचून समजून घेऊया. तर मग त्याची तुम्ही वाचलात तरी चालेल श्लोक दुसरा आणि तिसरा आणि मग त्याचे भावार्थ आपण जस्ट वाचून समजून घेऊया. हरे जी कृष्ण. जी माताजी, हरे कृष्णा. सर्वजण कृपया पुन्हा माझ्या बरोबर म्हणा. धर्म प्रोजित कैतवोऽत्र. बोला. धर्म प्रोजितैतवो अत्र अत्र परमो निर्मत्सराणां सताम्. परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवम् अत्र वस्तु शिवदम्. वेद्यं वास्तव अत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलनम्. तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरः किंवा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते यत्र सद्योरुद्यवरुध्यते अत्र अत्र पृथिवी शुश्रूषुभिः तत्क्षणात्. पृथिवी शुश्रूषुभिः तत्क्षणात्. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. मग त्याची भावार्थ समोर थोडस वर दिसेल असा सगळ्यांना. भावार्थ. हा हा भौतिक हेतूंनी प्रेरित सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यांना पूर्णपणे नाकारून येथे हे भागवत पुराण परमसत्याचे प्रतिपादन करते. हे परमसत्य केवळ विशुद्ध हृदयांच्या भक्तांनाच गम्य आहे. परमसत्य हे लोकहितार्थ मायेपासून वेगळे केलेले वास्तव आहे. हे सत्य त्रितापांचे निर्मूलन करते. महर्षी व्यासांद्वारा रचित हे सुंदर भागवत पुराण भगवत साक्षात्कारासाठी परिपूर्ण आहे. म्हणून इतर शास्त्रांची आवश्यकता काय? भागवताचा संदेश धार्मिक मनुष्याने तत्परतेने आणि एकाग्रतेने श्रवण करताच या ज्ञानाचा संवर्धनाने परमप्रभू तत्क्षणी यांच्या हृदयात स्थापित होते. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. आता इथे म्हणजे आपली स्तुती आहे ही पहिल्या श्लोकामध्ये संपली, पण ह्याच्याशी संलग्न हा श्लोक आणि भावार्थ आहे. तर ह्याचा अर्थ आपण फक्त अगदी थोडक्यात समजून घेऊन पुढच्या स्तुतीला वळू. तर भौतिक हेतूने प्रेरित म्हणजे धार्मिक कार्य जी आहेत आपण करतो सगळ्या कृती जसं काम कार्य तर ती नाकारून आपण काय केलं पाहिजे म्हणजे इथे काय सांगितलं भागवत पुराण काय करतं म्हणजे अशी भौतिक कर्म जी आहेत ती सकाम कर्म आहेत की जी लाभाच्या हेतूने आपण करतो अशी धर्मकार्य कर्मकांड म्हणतो. तर त्याला पूर्णपणे भागवत पुराणाने नाकारले आणि परमसत्याचं प्रतिपादन म्हणजे काय परमसत्य केवळ विशुद्ध भक्तांनाच गम्य आहे म्हणजे त्यांनाच त्याचा लाभ होईल म्हणजे जे फक्त आणि फक्त श्रीकृष्णांची काय करतात भक्तिमय प्रेममय सेवा करतात तर त्यांना भागवत पुराण जे आहे तर त्याचं आकलन होईल. म्हणजे परमसत्य काय आहे जे भगवान श्रीकृष्ण हे लोकहितार्थ काय करतात म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे मायेपासून त्यांनी वेगळं स्वतंत्र अस्तित्व आपलं राखलेलं आहे आणि त्याचबरोबर म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे स्वतंत्र आहेत असे आणि त्याचबरोबर काय आहे तर आपल्याला त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्य पण दिलेलं आहे की त्यांचे आपण कोण आहोत तर चित्कण आहोत एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत. मग आपल्यालाही मायेपासून त्यांनी स्वतःला तर वेगळं ते ठेवतातच म्हणजे या भौतिक प्रकृती किंवा या भौतिक ब्रह्मांडामध्ये ते आसक्त होत नाहीत त्यापोटी तर ते आध्यात्मिक जगतामध्ये स्वतःला स्वतंत्र अस्तित्व त्यांनी ठेवले या सगळ्याची निर्मिती केली म्हणजे त्यांचं व्यक्तिशः स्वतंत्र अस्तित्व आहे ते भंग नाही पाहत. जसा एखाद्या राज्याचा राजा जो असतो तर
तर तो काय करतो, त्याच्या वेगवेगळ्या राज्यातल्या सगळ्या गावांचा किंवा नगरांचा जो असतो, तर म्हणजे त्या सगळ्यांचा तोच अधिपती असतो. पण त्याच्या हाताखाली जे सगळे सेवक असतात, त्याचे जे वेगवेगळे प्रमुख असतात प्रशासन कार्यातले, तर त्यांच्या म्हणजे म्हणजे त्यांच्या सगळ्या नियंत्रणाखाली राजाचं त्या सगळ्यावर सर्वश्रेष्ठ जसं नियंत्रण असतं. म्हणजे काय, त्या प्रत्येक ठिकाणी काही राजा उपस्थित नसतो. मग तसं म्हणजे भगवान जे आहेत तर ते या प्रत्येक ठिकाणी उपस्थित म्हणजे ते म्हणजे स्वतः उपस्थित म्हणजे जे आहेत तर त्या भौतिक गोष्टीमध्ये सहभागी नसतात किंवा उपस्थित नसतात, पण अप्रत्यक्षपणे त्यांचं अशा पद्धतीनं नियंत्रण असतं की त्याला असं म्हटलंय अचिंत्य भेदाभेद तत्व. म्हणजे एकाच वेळी ते भौतिक प्रकृती जे आहे तर त्याशी संबंधित किंवा भौतिक ब्रह्मांडामध्ये ह्या वेगवेगळे कार्य किंवा लीला त्यांच्या विविध भौतिक शक्तींच्या विस्ताराने करतात, आणि त्याचबरोबर गोलोक वृंदावनमध्ये ते आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये लीला करण्यामध्ये रममाण असतात. मग अशा पद्धतीनं परमसत्य हे म्हणजे लोकहितार्थ म्हणजे आपल्या सारख्या सामान्य जनांच्या कल्याणासाठी ते म्हणजे प्रत्येक कार्य ते करत असतात, त्यांचं प्रत्येक कर्म असतं. आणि हे सत्य काय आहे, तर आपल्या त्रिताप म्हणजे आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक ह्या तीन तापांपासून निर्मूलन करणार म्हणजे भगवंतांची आराधना या भगवंतांना जाणणं, त्यांना तत्वतः भागवताच्या माध्यमातून जाणणं किंवा त्यांचे उपदेश जाणणं. तर हे काय करतं, तर आपल्याला म्हणजे ह्या त्रितापांपासून म्हणजे काय करतं, तर ह्या त्रितापामध्ये आपण किंवा ह्या त्रितापामध्ये आपण जे म्हणजे त्यामुळे ग्रस्त असतो, त्यामुळं मोहित झालेलो असतो, तर त्यापासून आपल्याला काय करतं, हे परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं विषयीचं ज्ञान किंवा त्यांच्या विषयीचं आपले संबंध जागृती काय करते, म्हणजे कृष्ण भावनेची जागृती काय करते, आपल्याला या त्रितापांपासून आपल्याला वाचवते, आपलं निर्मूलन करते. म्हणजे आपल्याला तीन ताप का निर्माण होतात, तर आपण प्रकृतीच्या तीन गुणामध्ये बद्ध आहे आणि तिथे सगळे ताप आहेत. तर ह्याच मुळात म्हणजे सगळं समूळ उच्चाटन निर्मूलन करण्यासाठी हे परमसत्य कसं आहे आपल्यासाठी, म्हणजे त्यांचं हे म्हणजे विषयीचं दिव्य लीला ज्ञान गुण तर हे सगळं वर्णन हे भागवत पुराणामध्ये. आणि हे वास्तव म्हणजे जे आहे तर हे आपण जाणलं पाहिजे. म्हणजे हे मायेपासून वेगळं केलेलं असं वास्तव आहे, म्हणजे भगवंताच्या दिव्य लीलांचं गुणगान आहे. तिथं कुठलं भौतिक सकाम कर्मकांड किंवा ह्याच्याविषयी काही वर्णन नाही, तर केवळ आणि केवळ म्हणजे माय म्हणून त्याला काय म्हणले, मायेपासून वेगळे केलेले वास्तव आहे. आणि ते कशासाठी लोक येतात, म्हणजे आपल्या म्हणजे सारखे जे शुद्ध भक्त आहेत की जे प्रयत्न करतात भगवंतांना तत्वता जाणणं, की जे वेदांत उद्दिष्ट आहे. वेदामध्ये वेगवेगळे यज्ञ आहेत की जे म्हणजे सकाम इच्छेपोटी केले जातात किंवा म्हणजे पुत्रप्राप्ती स्वर्गप्राप्ती म्हणजे असं वेगवेगळे उदाहरण आहेत. म्हणजे तर ते जे आहेत तर त्यामुळे काय होतं की ती अशा पद्धतीची धार्मिक कार्य होतात की जी भौतिक हेतूंनी प्रेरित असतात. म्हणजे वेदांचे उद्देश कृष्णांना जाणणं, पण कर्मकांडाचा जो भाग आहे तिकडे हे वेदांचं अध्ययन करणारे किंवा भक्ती मार्गात आलेले आकर्षित होतात आणि ते पुन्हा पुन्हा म्हणजे ते ह्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टीमध्ये अडकतात. म्हणजे त्यामुळे काय होतं, पापकर्म आपलं नष्ट होतं आणि पुण्यकर्माचा संचय होतो. मग हे पुण्यकर्म आपल्याला भोगावं लागतं ना, उच्च कोटीचे लोक आहेत तिथे. म्हणजे पुन्हा त्या उच्च कोटीचे लोक म्हणजे कुठले स्वर्ग लोक असे जे आहेत तिथं दशलक्ष पट पृथ्वी लोकाहून सुख असतात आणि तिथून पुन्हा पृथ्वी लोकावर यावं लागतं ते पुण्य क्षीण झालं की. मग अशी जी कार्य आहेत तर ती काय करतात, ती नाकारलेली आहेत भागवताने. आणि हे भागवत पुराण केवळ परमसत्याचं प्रतिपादन करतं. म्हणजे काय, की असं परमसत्य की जे पूर्णतः कसं आहे तर सच्चित आनंद असं आहे आणि ते स्वतंत्र म्हणजे स्वराट आहे, अभिज्ञ आहे. आणि जन्मात म्हणजे म्हणजे जन्मादस्य म्हणले काय, म्हणजे काय की आपल्या उत्पत्ती स्थिती लय या सगळ्याचं कारण एकमेव कारण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मग हे सगळं जे आहे असं परमसत्य लोकहितार्थ जाणण्यासाठी म्हणजे आपल्या हितासाठीच हे मायेपासून वेगळं केलं. म्हणजे असं भौतिक कर्मकांड वगैरे भाग काही अध्यात्मामध्ये नाही, तर काय वर्णन आहे, तर भगवान कसे आहेत, त्यांचे गुण लीला, त्यांचं दिव्य नाम, तर ह्यांचाच म्हणजे कथांनी हे सगळं भागवत आहे, ह्यांच्याच लीलांनी हे सगळं भागवत आहे. तर हे ओतप्रोत असं काय ओथंबलेलं आहे पहा. आणि हे व्यास महर्षी आहेत तर त्यांच्याद्वारा हे रचित असं सुंदर भागवत पुराण आहे. आणि भगवत साक्षात्कारासाठी हे परिपूर्ण आहे. म्हणजे जो कोणी इच्छा बाळगतो भगवत साक्षात्कारासाठी तर केवळ आणि केवळ भागवताच्या श्रवणाने परीक्षित महाराजांनी काय केलं, मोक्षाची प्राप्ती केली. आत्मसाक्षात्कार म्हणजे जो आहे तर तो टप्पा त्यांनी गाठला आणि भगवत धामाची किंवा मोक्षाची प्राप्ती केली पहा. म्हणजे केवळ श्रवण भक्तीने सुद्धा भागवतासारख्या
म्हणजे जे पुराण आहे त्याला अमल पुराण म्हणलं चैतन्य महाप्रभूंनी, तर आपली शुद्धी होऊ शकते पहा. म्हणजे त्यामुळे इतर शास्त्र म्हणजे वेद शास्त्र इतर जे शास्त्र आहे त्यांची काही आवश्यकताच नाही आहे. म्हणून व्यासमुनी काय म्हणतात, इतर शास्त्राची आवश्यकताच काय. भागवताचा संदेश धार्मिक मनुष्याने म्हणजे काय केला पाहिजे, तत्परतेने, म्हणजे अगदी आपल्या हातातली सगळी कामं सोडून बाजूला असं जे असतं ना, म्हणजे जसं आता उदाहरण देते भौतिक जगतातलं, आपण सगळ्या टीव्ही सिरियल आवडते सगळ्यांची लागली की काय करतो, सगळं हातातलं बाजूला ठेवून तिकडे टीव्हीकडे सगळेजण धावतात. म्हणजे असं आपण पाहिले, म्हणजे टीका म्हणून नव्हे पण एक उदाहरण म्हणून. तसं त्याला म्हणायचं तत्परतेने, म्हणजे ते जसं आपण अगदी सगळं काम बाजूला ठेवून म्हणजे सगळे धावत असतो आपण भौतिक जगतातल्या ह्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टीमध्ये जेव्हा रममाण असतो तेव्हा, तर तसंच एकदम म्हणजे तत्परतेने, म्हणजे असा म्हणजे भागवताचा जो संदेश आहे तो एखादा धार्मिक माणूस म्हणजे ज्याला आपली भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये उन्नती करायची आहे, म्हणजे धर्माचा जो आचरण करतो, हम्म, तर असा जो आहे तो धार्मिक, तर त्या मनुष्याने काय केलं पाहिजे, तर तत्परतेने म्हणजे अगदी त्वरित ताबडतोब त्यांनी एकाग्रतेने हे भागवत जेव्हा तो श्रवण करतो, तर त्यावेळेला त्या म्हणजे काय होतं, ते ज्ञान जे त्याच्या हृदयामध्ये विकसित होतं, तर त्याचं संवर्धन होतं, म्हणजे काय वृद्धी होते, वाढ होते त्या ज्ञानाची भगवंताविषयीच्या. आणि त्यामुळे परम प्रभू म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. आता प्रभू का म्हणले, तो मुक्ती देतो त्याला ईश्वर किंवा प्रभू म्हणतात, किंवा ईश्वर म्हणजे सर्वोच्च नियंत्रक या अर्थाने पण वापरला जातो शब्द. प्रभू हा शब्द मुक्ती जो दाता, मुक्तीचा दाता जो, किंवा मुक्ती देणारा आपल्यासारख्या बद्ध जीवांना, आणि म्हणून तिथं काय शब्द आहे, प्रभू. तर असे परमप्रभू कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण. ते तत्क्षणी त्याच्या हृदयात स्थापित होतात, म्हणजे भागवताच्या केवळ श्रवणाने सुद्धा भगवान आपल्याला प्राप्त होतात पहा. मग इतकं या ग्रंथाचं महत्व आहे, आणि हे सगळं महत्व व्यासमुनींनी इथे विशद केलेलं आहे पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. हा माताजी. जी सर्वजण पुन्हा बोलायला लागा. निगम कल्पितरोगलितं फलम् निगमकल्पितरोगलितं फलम् शुकमुखाद्रमृतं द्रवसंयुतं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. हरे कृष्णा. धन्यवाद सर्वांना. खूप छान. हे तज्ज्ञ आणि विचारी मनुष्य हो, तुम्ही या भागवताचे आस्वादन करा, रुची घ्या. वैदिक साहित्य रूपी कल्पवृक्षाचे हे परिपक्व झालेले फळ आहे. श्री शुकदेव गोस्वामीच्या अधरातून निघालेले हे अमृत आहे. म्हणून हे रसामृत जरी मुक्त पुरुषांसह सर्वांसाठी अगोदरच आस्वादनीय होते, तरी हे फळ आता अधिकच रुचकर झाले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. मग हा आता आपल्यासाठी संवाद क्षमा असू दे, संदेश आहे पहा. व्यासमुनींनी आपल्यासारखे आता जे म्हणजे जे श्रवण करते आहेत किंवा जे वाचन करणार आहेत भागवताचं, म्हणजे भागवत जाणणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा दिलेला संदेश आहे की आपण ह्या भागवताचं का आस्वादन करावं. तर हे दोन पूरक श्लोक आहेत. स्तुती पहिल्याच श्लोकात आहे, पण आपल्याला म्हणजे कोणी विस्तृतपणे विचारलं तर आपल्याला हे संदर्भ देता यावेत, तर ह्यासाठी हे दोन श्लोक आपण अभ्यासतोय. तर हा तिसरा श्लोक आहे त्यातला. तर आता ही जी स्तुती आहे, तर ह्याच्यातला हा म्हणजे स्तुतीचा पूरक श्लोक म्हणून हा दुसरा आणि तिसरा श्लोक आहे. तर आता तिसरा आपण अभ्यासतोय. तिथे काय म्हणतात की हे तज्ञ विचारी मनुष्य, म्हणजे आता जे भागवत वाचायला येणार आहेत किंवा भागवत समजून घ्यायला येणार आहेत, ते असे उच्च कोटीचे म्हणजे असे भक्त किंवा आहेत, शुकदेव गोस्वामींपासून अगदी ऋषी मुनींपासून, म्हणजे नैमिषारण्यातले, म्हणजे मग त्यांना उद्देशून काय म्हटलं, हे तज्ञ विचारी मनुष्य, म्हणजे असे तज्ञ म्हणजे जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नत असे विचारी मनुष्य आहे. तर असे जे मनुष्य आहेत, तर ते म्हणजे कोण आहेत, तर हे सगळे ऋषी मुनी जे आहेत किंवा हे सगळे उच्च कोटीचे पुण्यात्मा की जे हे भागवत जे आहेत तर ते जाण्याचा प्रयत्न करतात, कारण ते भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित असतात पहा. मग त्यांना हे काय संदेश देतात की तुम्ही भागवताचं आस्वादन करा.
म्हणजे त्यांना उद्देशून ते काय म्हणतात की तुम्ही ह्या भागवताचं आस्वादन करा. आता भागवताचं आस्वादन करा का म्हटले? आस्वाद घेतो म्हणजे काय करतो आपण कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे ती चव आहे किंवा तो म्हणजे जो रस आहे ना, तर त्याचा आनंद उपभोगतो. म्हणजे पहा, आपण एखाद्या गोष्टीचं आस्वादन करतो म्हणजे, तर त्याचा अर्थ काय, तर ती क्रिया किंवा ते कर्म करत असताना आपण पूर्णपणे समर्पित होऊन त्या रसाचं आस्वादन करतो. म्हणजेच तो भक्ती रस आहे ना, तर तो भगवंतांच्या म्हणजे जे असाधारण लीला आहेत, कथा आहेत किंवा त्यांचं जे दिव्य नाम आहे, तर दिव्य गुण आहेत, तर त्या तुम्ही अभ्यासून भागवताच्या माध्यमातून काय करा, भगवंतांविषयीच्या या सगळ्या गोष्टीचं आस्वादन करा, म्हणजे रुची घ्या. मग त्यामुळे काय होईल, श्रीकृष्णांविषयीची आपली रुची वाढेल, म्हणजे श्रीकृष्णांविषयीचं प्रेम किंवा रुची या रसांच्या माध्यमातून वाढेल. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच 12 रसांचा आधार आहे. आणि मग नम्रतापूर्वक श्रवण करणं हा फार महत्वाचा टप्पा आहे. वैदिक ज्ञानाचं हे सार आहे भागवत, आणि त्याची तुलना म्हणजे वेदांची तुलना कल्पवृक्षाशी केली आहे. मग असे वेद आहेत आणि त्याचं हे सार आहे. आणि मग हे अद्भुत वेगवेगळे रस आहेत की जे आहेत, तर त्याचं आस्वादन करणं म्हणजे त्या माध्यमातून, म्हणजे तर हे म्हणजे काय आहे, तर अगदी लहान मुंगीपर्यंत पासून प्रत्येक जीवाला इंद्रियापासून मिळणाऱ्या रसांचा आस्वाद घेण्याची इच्छा असते, हो की नाही? आपल्या सगळ्यांना इच्छा असते. मग असं आस्वादन म्हणजे या 12 रसांचे आगार भगवान आहेत. म्हणजे काय, तर आता हे 12 रस कुठले, तर रौद्र म्हणजे क्रोध किंवा अद्भुत म्हणजे आश्चर्ययुक्त किंवा माधुर्य रस, हास्य रस, वीर रस, दया किंवा करुणा रस किंवा कारुण्य रस म्हणतात त्याला, दास्य रस, सख्य रस, भयानक रस, बिभत्स रस, शांत रस आणि वात्सल्य रस, असे 12 रस, बरं का? मग या सर्व रसांचा निष्कर्ष काय आहे, प्रेम किंवा स्नेह श्रीकृष्णांच्या विषयी. म्हणजे प्रेमाची अशी लक्षणं काय असतात, म्हणजे सुरुवातीला आता हे टप्पे कसे आहेत पहा, सगळ्यांनी इथे लक्षात घेऊन समजून घ्या, हा लिहून ठेवलं तरी चालेल. तर भगवान श्रीकृष्णांची आपण सुरुवातीला काय करतो, उपासना किंवा आराधना करतो, हो की नाही? मग त्यानंतर पुढचा टप्पा काय, आपण त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग त्या सेवेद्वारे आपण काय करतो, त्यांच्या अजून जवळ जातो, म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध होतात. मग त्याच्या म्हणजे सख्य भाव, म्हणजे आराधना उपासना करतो म्हणजे काय झाला, दास ते भाव. भगवान आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत, म्हणजे हनुमानजी त्याचं उदाहरण. मग भगवंतांची भक्तिमय प्रेममय जे सेवा म्हणजे आपण करतो, क्षमा असावी, आराधना किंवा उपासना आपण करतो, तर म्हणजे तोच झाला, भगवान आपले स्वामी आहेत आणि त्यांच्या निरंतर चिंतनात राहणं किंवा निरंतर विचारात राहणं. म्हणजे तर इथं दास्यत्व मानलेलं असतं, पण तिथं जो भगवान यांचा भक्त असतो, तर तो पूर्णतः म्हणजे शरण गेलेला असतो आणि तो अशा शांत रसामध्ये असतो. मग तो झाला आराधना किंवा उपासनेचा टप्पा. मग पुढचा टप्पा काय, की भगवान माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा निरंतर दास आहे आणि त्यांच्या स्वामींच्या आज्ञेनुसार मी म्हणजे प्रत्येक कार्य करेन आणि स्वामींच्या संतुष्टीसाठी कार्य करेन. मग हा झाला दास्य भाव. मग इथं सेवा आली, हा पुढचा टप्पा. म्हणजे जसं हनुमानजींनी भगवान श्रीकृष्णांची सेवा केली पहा, त्रेतायुगामध्ये त्यांच्यासाठी ते लंकेला गेले पहा, म्हणजे अशी मोठीच्या मोठी उडी त्यांनी मारली, म्हणजे असं अनेक योजना अंतर कापून गेले पहा. म्हणजे असं त्यांच्याविषयी आरतीमध्ये म्हटलं जातं, 17 उड्डाणे असं म्हटलं जातं ना, हुंकार वदनी असा शब्द आहे पहा. म्हणजे इतका मोठा हुंकार भरून त्यांनी उडी मारली की ते अशी अनेक योजना पार करून गेले. मेरू पर्वतावरून त्यांनी असं उड्डाण केलं. मग हा झाला सेवाभाव, म्हणजे आपल्या स्वामींसाठी प्राणांचं पण पर्वा न करता आपण सेवा जेव्हा करतो, एखादा म्हणजे जो भक्त आहे त्यांचा, तर अशी सेवा करणारे म्हणजे हनुमान. मग हा पुढचा टप्पा आला. मग आता जेव्हा सेवा करायला लागतो, तेव्हा अजून जवळ जाणारा भक्त जो आहे, तर तिथं अगदी मित्रासारखं भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये आणि भक्तामध्ये प्रेम निर्माण होतं आणि स्नेह. जसे अर्जुन सुदामा आहेत, मग तिथं मैत्रीपूर्ण प्रेम असतं पहा, म्हणजे अजून म्हणजे मोकळेपणा असतो भक्तीमध्ये. म्हणजे औपचारिकता संपून म्हणजे मैत्री किंवा स्नेह निर्माण होतं. मग तो सख्य भाव, म्हणजे तो परत अजून तिसरा सर्वश्रेष्ठ, म्हणजे सेवाभावापेक्षा पुढचा म्हणजे मैत्रीभाव, सर्वश्रेष्ठ भाव. मग आता मैत्री म्हणजे तिथं मोकळेपणा असतो अगदी, पण तिथे हक्क नसतो. म्हणजे मैत्रीमध्ये काय असतं, मोकळेपणा असतो, की जसं अर्जुन आणि श्रीकृष्णांमध्ये, म्हणजे ते एकाच शय्येवर झोपले, एकत्र जेवले, म्हणजे अशी अशी मोकळीक असते आणि प्रेम असतं.
पण त्याच्याही पुढचा टप्पा म्हणजे काय की तिथं हक्काची भावना येते, म्हणजे त्याला वात्सल्य भाव, म्हणजे कसं यशोदामाई यांचा पुत्र आहे ना, माझा पुत्र, म्हणजे हक्कानी त्या सांगत असत प्रत्येक गोष्ट त्यांना, किंवा नंदबाबांचा तो पुत्र आहे म्हणजे हक्कानी ते त्यांना प्रत्येक गोष्ट सांगत असत. किंवा यशोदामाई यांनी काय केलं, माझी माता म्हणून हक्क आहे, म्हणजे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत ज्यांना भयही पाहून कापतं अशा म्हणजे असे जे भगवान आहेत तर ते भयभीत झाले. जेव्हा यशोदा माता आहे त्या म्हणजे त्यांच्या पाठी काठी घेऊन धावल्या, तेव्हा दामोदर लीला आपण अभ्यासली पहा तिथे. नंतर दामोदर लीलेमध्ये त्या त्यांच्या पाठी काठी घेऊन धावतात आणि त्यांना पाहून म्हणजे उखळाला जेव्हा बांधतात त्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं काजळ आहे ते उघळतं, अश्रूंनी त्यांचे भरलेले असे नेत्र असतात आणि त्याद्वारे म्हणजे ते आपलं भय आणि म्हणजे आपली असहाय्यता बालक म्हणून त्यांना व्यक्त करतात. असे जे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत की ज्यांना म्हणजे प्रत्यक्ष भय सुद्धा कापतं असं वर्णन आहे. आणि ते अशा पद्धतीने त्या म्हणजे वात्सल्यापोटी मातेच्या काय करतात तर स्वतःला त्यांच्या स्वाधीन करतात आणि बांधून घेतात. पहा म्हणजे अशा प्रेमाचं जे बंधन आहे म्हणजे ते हक्काचं बंधन असतं. असा जो बंध असतो तर तो म्हणजे वात्सल्य भाव, म्हणजे हक्काची भावना तिथे म्हणजे अजून जवळचं झालं. म्हणजे आपण उदाहरणार्थ जवळच्या नात्यामध्ये जेवढा हक्काने असतो तेवढा दूरच्या नात्यामध्ये आपले नसतात पहा संबंध. भौतिक जगतामध्ये सुद्धा आपल्या जवळचे जे सख्खे नातेवाईक असतात, थोडक्यात त्याला उदाहरण समजून घेऊया, म्हणजे हे भौतिक जगतातलं आहे. पण सख्खे नातेवाईक आणि चुलत किंवा दूरचे असे असतात पहा, मावस चुलत असे, तर तिथे फरक असतो की नाही, तर तो फरक काय असतो, हक्काच्या भावनेचा फरक असतो पहा. मग तसं मग वात्सल्य भाव म्हणजे असा तो हक्काची भावना म्हणजे अजून जवळीक अशी. आणि मग आता त्याच्याही पलीकडं म्हणजे हे सगळं हक्काची भावना असली तरी आपलं प्रेम तिथं व्यक्त करता येतं असं नाही या भावामध्ये सगळ्यांना, म्हणजे भगवान जे आहेत त्यांच्याविषयीचं. मग असं असं व्यासपीठ म्हणू किंवा असं म्हणजे हे प्रेमाचं आदान प्रदान की तिथे म्हणजे कुठलाही म्हणजे एक बंधन नाही किंवा कुठलंही म्हणजे बंधन कशा दृष्टीनं तर भाव व्यक्त करण्याविषयी कुठलंही बंधन नाही बरं का. म्हणजे इथं भौतिक जगतातलं आपण बंधन आणि स्वैराचार असा अर्थ घेऊन ये, तर इथं आध्यात्मिक दिव्य जगतामध्ये भगवान यांच्याविषयी भाव व्यक्त करण्यासाठी कुठलंही बंधन नाही. आणि अशा बंधनाचा अभाव म्हणजे इतकी मुक्तता आणि इतकं अशा पद्धतीचं भावाच्या स्तरावर जे स्वातंत्र्य आणि मोकळीक ते म्हणजे माधुर्य प्रेम पहा. आणि त्यामुळं काय असतं तर तिथं असं म्हणजे उच्च स्तराचं उत्कट प्रेम असतं भगवंताविषयी, त्याला माधुर्य प्रेम असं म्हटलंय पहा. आणि ह्या मधुर रसामध्ये असणाऱ्या म्हणजे गोपिका आणि राधाराणी आहेत पहा, सर्वश्रेष्ठ गोपिका म्हणजे राधाराणी. मग असं जे आहे म्हणजे हे एकापेक्षा एक श्रेष्ठ भाव आहे. तर ह्या रसांचं जे आस्वादन आहे तर हे सगळं जे आस्वादन आहे तर हे आपण तेव्हाच जाणू शकतो की जेव्हा भगवंतांना आपण भागवताच्या माध्यमातून म्हणजे जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतो. मग हे वैदिक साहित्यरूपी कल्पवृक्ष म्हटलंय ह्याला. त्याचं परिपक्व झालेलं हे फळ म्हणजे काय आहे तर भागवत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वेदांचं सार किंवा ह्या सगळं म्हणजे आपल्याला जी काही इच्छा आहे ती परिपूर्ण करणारं असं ते सार रूपातलं म्हणजे आणि पुन्हा परिपक्व फळ आहे, म्हणजे असं सगळं ज्ञान एकवटलेलं असं आहे. असं जे काय आहे ते भागवत आहे. आणि मग शुकदेव गोस्वामींच्या अधरातून म्हणजे त्यांच्या अधरातून आलेलं अमृत का म्हटलं तर शुकदेव गोस्वामी जे आहेत तर शुद्ध असे भक्त आहेत भगवान श्रीकृष्णांचे. आणि त्यांच्या वाणीतून जेव्हा हे व्यासमुनींनी जे सांगितलेला भागवत आहे तर तो त्यांच्या वाणीतून अधरातून जेव्हा येतो तेव्हा त्यांची जी शैली आहे किंवा ती व्यक्त करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे त्यातली मधुरता अजून वाढते. म्हणजे त्यांनी हे सगळं ज्ञान घेतलं आणि त्यांनी जे दिव्य संदेश शुकदेव गोस्वामींना व्यासदेवांनी जे दिलेले आहेत पहा, तर ते आपल्या वाणींनी म्हणजे असे जे मुक्तात्मा आहेत मुक्त पुरुष आहेत त्यांनी आपल्या वाणींनी जेव्हा हे श्लोक सांगितले म्हणजे कथन केले या सगळ्यांना, तर त्यावेळेला म्हणजे आपल्यासारखे जे जीव आहेत तर ते ऐकून काय होतात अधिक संतुष्ट होतात, आकृष्ट होतात त्याकडे. म्हणजे केवळ म्हणजे दिव्य रसांची उत्पत्ती जी आहे तर त्यांच्या वाणीतून म्हणजे ते जे वाणीतून व्यक्त करतात
अशा पद्धतीने ते सगळे श्लोकांच्या माध्यमातून. तर त्यावेळेला आपण त्या रसांचं आस्वादन ते फक्त वर्णन ऐकून म्हणजे करू शकतो पहा. असं रसास्वादन आपल्याला करायला शुकदेव गोस्वामींच्या मुळे मिळालंय, की जे 3 गुणांच्या पलीकडे आहे, मुक्त पुरुष आहेत पहा. आणि असं रसास्वादन त्यांनी परीक्षित महाराज किंवा या सगळ्या जे ऋषीमुनी आहेत म्हणजे तिथे होते, तर त्यांनी हे सगळं श्रवण केलं होतं त्यांच्या श्रीमुखातून आलेला भागवत, की जो ऐकल्यामुळेच केवळ परीक्षित महाराजांनी मोक्षाची प्राप्ती केली. म्हणजे प्रभूंच्या लीला यांची दिव्य वर्णन आहेत आणि ती इतक्या पद्धतशीर म्हणजे प्रमाणात श्री सुखदेव गोस्वामींनी वर्णन त्याचं केलंय, की म्हणजे त्याद्वारे म्हणजे इतके आकृष्ट होतात सगळे लोक. तर त्याचं वर्णन कसं केलंय, तर संस्कृत भाषेत पोपटाला शुक म्हणतात. मग आता पूर्णपणे पिकलेलं फळ जे असतं, तर म्हणजे पोपट जो पक्षी आहे त्याची जी लाल चोच आहे, तर त्यांनी जेव्हा तो चाखतो ना, तेव्हा पोपटाने खाल्लेला पेरू असतो पहा, फळ. तर कुठलंही फळ किंवा पेरू, तर ते जास्त गोडवा त्याचा वाढतो, असं असं होतं पहा. मग त्या फळाचा स्वाद अधिकच वाढतो. मग तसं ज्ञानात परिपक्व झालेले हे शुकदेव गोस्वामी आहेत. आणि वेदरूपी कल्पतरू म्हटले, म्हणजे वेदरूपी ज्ञान त्याला कल्पतरू कल्पवृक्ष म्हटले. मग त्याचं फळ श्रील सुखदेव गोस्वामींच्या मुखातून आलंय, म्हणजे ते त्यांनी चाखलं आधी. आणि मग त्यांनी चोच मारलं, म्हणजे थोडक्यात पोपटाने चोच मारलं, म्हणजे त्यांनी चोच मारलेलं म्हणजेच काय, की त्यांनी चाखलेलं त्याचं म्हणजे रस जो आहे, त्यांनी ते ज्ञान सगळं आत्मसात केलंय. आणि ते जेव्हा आपल्या मुखातून इतरांना सांगतात, तेव्हा त्यांची तुलना ह्या शुकाबरोबर केलेली आहे. म्हणजे इतकं ते मधुर असं त्यांच्या ज्ञानीपित्यांकडून त्यांनी जे भागवत श्रवण केलं, ते जसंच्या तसं तंतोतंत उच्चारण्याची त्यांची विशेष पात्रता आणि ते समजावून सांगण्याची विशेष अशी शैली, त्यामुळं ते इतकं म्हणजे सुंदर आहे, की त्याची तुलना अमृताशीच होऊ शकते पहा. आणि जो कोणी प्रामाणिक श्रोता आपल्यासारखा त्या नम्रतेनं जो श्रवण करेल, तो निश्चितच तो दिव्य रस अनुभवू शकतो. असा दिव्य रस, की जो लौकिक जगतातलं म्हणजे लौकिक म्हणजे भौतिक जगतातलं जे हे भौतिक भाव किंवा रस आहेत, त्याहून तो कसा आहे, भिन्न आहे. म्हणजे भौतिक जे आपले भाव किंवा रस आहेत ना, इंद्रिय तृप्तीमुळे आपण जे अनुभवतो, त्याच्याही पलीकडं असा हा दिव्य रस आहे. आणि म्हणून आपण आदराने एकाग्र चित्ताने ते ऐकलं पाहिजे. आणि अशा सर्वोच्च कृष्ण लोकातून आलेलं हे परिपक्व फळ आहे आणि ह्याचं आपण श्रवण केलं पाहिजे पहा. असं सगळं व्यासमुनींनी इथे मांडलंय. म्हणजे हे अधिक आस्वादनीय असं रसामृत आहे. आणि हे मुक्त पुरुष असे शुकदेव गोस्वामी आहेत, तर त्यांच्या श्रीमुखातून आल्यामुळे आपल्यासाठी अजून आस्वादनीय म्हणजे जे होतच, पण हो अजून म्हणजे ते आस्वादनीय कसं होतं, तर त्याची रुची वाढते, त्या फळाची अधिकच रुची वाढते. म्हणजे जसं शुकानी ते चंचूद्वारे टिपलं किंवा चोचीने टिपलं तर अधिक गोडवा वाढतो फळाचा, तसं शुकदेव गोस्वामींच्यामुळं एक म्हणजे त्यांनी ते वाणीतून आपल्या ऐकवलेलं असल्यामुळं ते अधिक रुचकर झालेलं आहे. असं भागवतम आहे. तर ते तुम्ही श्रवण करा असं म्हणजे जे आहे, तर ते व्यासमुनी जेव्हा सांगतात, तर त्यावेळेला त्याचं वर्णन अशा पद्धतीनं करतात पहा. तिथं जमलेल्या समस्त म्हणजे जे आहेत, तर त्यांना हा भागवत जेव्हा ऐकवत होते, तर त्यावेळेला शुकदेव गोस्वामींनी म्हणजे जे काही अशा पद्धतीनं त्या श्लोकांचं म्हणजे अगदी तंतोतंत उच्चारण केलं, की त्याची रुची आणि गोडी अगदी अमृता समान म्हणजे अशी वाटली सर्वांना. तर असं वाटणारं किंवा असं भासणारं किंवा असा अनुभव देणारं किंवा आस्वादन करवणारं काय आहे, तर श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे. तर अशा पद्धतीनं ही स्तुती जी आहे, तर ती या 3 श्लोकांच्या माध्यमातून व्यासमुनींनी मांडण्याचा प्रयत्न केलाय पहा. तर असे जे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे शक्त्यावेश असले अवतार असलेले जे व्यासमुनी आहेत, तर ती म्हणजे त्यांच्याकडून निर्मिलेली ही जी स्तुती आहे, तर ती फक्त ऐकूनच आपण मंत्रमुग्ध होतो पहा. म्हणजे प्रत्यक्ष ज्यांनी ऐकलं असेल श्रीमद भागवत शुकदेव गोस्वामींच्या श्रीमुखातून, तर त्यांनी कशा अमृताचं आस्वादन केलं असेल पहा, फक्त कल्पना करा. तर अशा पद्धतीनं हे रसाचं आस्वादन आपल्याला देणारं असं हे श्रीमद भागवतम आहे. तर इथे ही आपली स्तुती संपली. इथं कोणाला शंका असतील तर विचारूया, मग आपण अजून एक पुढची स्तुती घ्यायचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. नाही माताजी.
हरे कृष्ण. नाही माताजी शंका. हरे कृष्ण. हा माताजी. हा हरे माताजी कृष्ण. विचार. हा माताजी विचारूया. शंका नाहीये म्हटलं, आपण पुढे जाऊया. हा माताजी मला ऐकू आलं. एक 2च मिनिट. आपण पुढचं. माझा आवाज येत नाहीये का? हरे कृष्ण. येतोय ना माताजी, आवाज येतोय तुमचा. मी हे बोलते हे ऐकू येतं ना? हरे कृष्ण. हो हा हो, हा, ठीक येतोय ना. ठीक. हा, आता 7वा जो आपला अध्याय आहे पहिल्या स्कंदातला, तर त्यातल्या अर्जुनाची स्तुती आपण अभ्यासणार आहोत. तर ती आपली पूर्ण होईल आता अभ्यासून. आता जी 7वा अध्यायाचं जर पीडीएफ असेल तर बघ. नसेल तर मग हिंदीतलं प्रेझेंट करूया. माताजी नाहीये 7व्या अध्यायाचं. हिंदीतलं आपण हे करूया. थोडेच 3च श्लोक आहेत माताजी. सर्वांना लक्षात येईल तेव्हा, म्हणजे हो, पाहते आपल्याला. माताजी, पाहते. हो, 1 मिनिट हा. माताजी, हो हो, पाहते. चालेल. हरे कृष्ण माताजी. हा, बोलूया माताजी. माताजी, आपण भागवताचे सर्व स्कंद, सॉरी, पहिल्या स्कंदाचे अध्याय आपण मागच्या वेळेला शॉर्ट मध्ये पाहिले होते ना. हो, मग आता त्याच्यानंतर हे पहिले 3 स्तुती. 3 नाही आहेत, भरपूर आहेत आता स्तुती. पहिल्या अध्यायात आपण भीष्म स्तुती, कुंती स्तुती अभ्यासली होती ना, महत्वाची, म्हणजे पहिल्या स्कंदात. सॉरी. पहिल्या मग स्कंदामध्ये आपण जेव्हा अभ्यासला पहिला स्कंद पूर्ण 19 अध्याय, तर त्यातल्या महत्वाच्या स्तुतीवर आपण, अतिमहत्वाच्या स्तुतीवर फोकस केलं होतं अभ्यास करताना, बरोबर. तर हो तिथे कुंती महाराजांची स्तुती आणि भीष्मदेवांची स्तुती आपण महत्वाच्या त्या अभ्यासल्या होत्या. हा, मग हो त्याच पहिल्या स्कंदामध्ये आता आपण पुन्हा सखोल जातोय. हा, तर आता प्रत्येक स्कंदातल्या स्तुती आहेत आपल्याकडे. तर पहिल्या स्कंदामध्ये अर्जुनांची स्तुती आपण आता अभ्यासणार आहोत, बरं का. म्हणजे आपण क्रमाने जातोय श्लोकांच्या. तर पहिली व्यासदेवांची स्तुती आपण अभ्यासली. 1.1.1 ही स्तुती आहे. 2 श्लोक त्याला पूरक आहेत म्हणून ते अभ्यासले. मग आता अर्जुनाची स्तुती आपण अभ्यासणार आहोत. 1.7 मध्ये 22 ते 25 3च श्लोक आहेत. मग त्यानंतर महाराणी कुंती आणि भीष्मांची स्तुती येईल. आपण ते अभ्यासली आहेत, पण ह्याचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पुन्हा अभ्यासू आपण. आणखी थोडक्यात घेऊ थोडस, आणि विस्तृत, म्हणजे जिथं आवश्यक आहे तिथे. माताजी, आपण प्रत्येक अध्यायातल्या स्तुती घेतो आहोत का? स्कंदातल्या. सॉरी, प्रत्येक स्कंदातल्या हा, घेतोय. स्तुती हे 4थं मॉड्यूल काय आहे, भागवतमच्या प्रत्येक स्कंदातल्या स्तुती प्लस अजून कुठल्या पण स्तुती असतील. आता ब्रह्मसंहितेतली पण एक स्तुती आहे ब्रह्माजींची, म्हणजे असे स्तुती अभ्यासतो. मुख्यतः मग 12 भागवतातलेच स्कंद आहेत. आहेत का माताजी भागवताचे? 12 स्कंद आहेत, तर त्यातल्या म्हणजे स्तुती आहे त्या. आता कुंती महाराणींची स्तुती आपण अभ्यासणार आहोत. मग भीष्मदेवांची अभ्यासणार आहोत. म्हणजे पहिल्या स्कंदातला आता तुम्ही सगळ्यांनी अभ्यासलाय ना ट्रेनिंग हो मध्ये, हो म्हणून हो मी हो त्या सगळ्यांना सांगून ठेवते. हा, पुढच्या लक्षात राहणार नाही, पण ह्या सांगून ठेवते की पहिल्यांदा व्यासदेवांची स्तुती आपण अभ्यासली, आता अर्जुनाची अभ्यासू, त्यानंतर कुंती महाराणींची, नंतर भीष्मदेवांची. म्हणजे त्यानंतर आता स्कंद वाईज जाणार आहे आपण ना माताजी? हा हा हा, क्रमानेच जाणार आपण. त्यानंतर हस्तिनापुरातल्या स्त्रियांनी कशी स्तुती केली होती मी शिकवली होती पहा, थोडक्यात शिकवली होती पहा. त्यांनी कसं वर्णन केलं होतं श्रीकृष्णांचं, आठवत असेल तर. आणि मग त्यानंतर शुकदेव गोस्वामी जे आहेत ना, तर त्यांची स्तुती आपण अभ्यासली होती. पण म्हणजे माताजी, आपण त्यावेळेला फक्त स्कंद पहिलाच घेतला होता ना. हा हा, बस. आता आपण हा, मग स्कंद आता घेतो. समजा तेच तुम्हाला सगळ्यांना लाभ काय आहे. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करेल का? 1 मिनिट.